सर्वेऽपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। नमस्कार. पार्किन्सन मित्रमंडळ तर्फे मी शुभार्थी गौरी इनामदार आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या कार्यक्रमात. आजचा कार्यक्रम फार विशेष आहे, भेटू आनंदेचा. कारण एक डॉक्टर दाम्पत्य आपल्या भेटीसाठी आलेले आहे आणि ज्यांचं पुस्तक आपण आता नुकतंच वाचलं, काही जणांनी वाचलं, काही जणांच्या अजून हातात पडायचं आहे. पण उत्सुकता इतकी चाळवली गेली आहे की पुस्तकाबद्दल जे जे लिहिलं गेलं ग्रुपवर, त्याच्यामुळे अतिशय उत्सुक आहेत लोक क्षमाताईंना बघायला, ऐकायला आणि पुस्तक वाचायलाही. तर आज आपण थोडासा प्रवास जाणून घेणार आहोत. मी क्षमाताई आणि डॉक्टर सतीश यांचं स्वागत करते इथे. आणि डॉक्टर क्षमाताईंचा मी परिचय करून देते सुरुवातीला. डॉक्टर क्षमा वळसंकर या MD अनेस्थेशियोलॉजीमध्ये 1982 साली पुण्याच्या प्रतिथयश विजय मेडिकल कॉलेजमधून प्रथम क्रमांकानं अनेक पारितोषिकांसह त्या उत्तीर्ण झाल्या. आणि त्याच्यानंतर सोलापूरमध्ये त्यांनी स्वतःच्या हॉस्पिटलमध्येही प्रॅक्टिस केली आणि इतर हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्या अनेस्थेशियासाठी जात होत्या. आणि त्या इतक्या तज्ज्ञ झाल्या त्याच्यामध्ये की मेंदूची जी ऑपरेशन्स विशेष क्रिटिकल असतात त्याच्यासाठी सुद्धा त्यांची कीर्ती सर्वत्र होती. त्याच्यामुळे शल्यचिकित्सकांना त्याच लागायच्या अनेस्थेशियासाठी, मेंदूच्या शस्त्रक्रियांसाठी विशेषतः. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट शास्त्रीय निबंधांसाठी आणि शोध निबंधांसाठी नॅशनल आणि राज्यस्तरीय पातळीवर त्यांना अनेक पारितोषिकं मिळाली. त्यांची शास्त्रीय विषयांवर वेगवेगळी अभिभाषणं झाली, खूप शोध निबंध प्रसिद्ध झाले, अनेक ठिकाणी भाषणं झाली. पण थोड्याशा प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे आणि वैयक्तिक कारणांमुळे 2020 पासून त्यांनी निवृत्ती घेतली. पण अनेक डॉक्टरांचं मी बघते की त्यांना इतर कलांमध्ये खूप रस असतो. तसंच क्षमाताईंना शास्त्रीय संगीतात सुद्धा रस होता. वयाच्या 62व्या वर्षी सुद्धा त्यांनी शास्त्रीय संगीत शिकायला सुरुवात केली. त्यांच्या कविता आपण ग्रुपवर अनेक वेळा वाचतो. त्यांचे 2 कविता संग्रह प्रसिद्ध झालेत आणि त्यांना शांता शेळके पारितोषिक सुद्धा मिळालेलं आहे. आणि त्यांच्या कवितांमधल्या मराठी गाण्यांचा अल्बम प्रसिद्ध झालाय आणि त्यातल्या गाण्यांचं गायन केलं सुरेश वाडकर, आर्या आंबेकर, प्रियांका बर्वे इतक्या प्रसिद्ध गायकांनी त्यांची गाणी गायली आहेत. कविता करण्याची आणि ते सादर करण्याची त्यांना खूप आवड आहे. त्या उत्कृष्ट फोटोग्राफर आहेत. त्यांच्या शब्दांनी, व्यक्तिमत्वानं का त्यांच्या कवितांनी डॉक्टरांना कशाने नेमकी भूल पडली ते माहित नाही, पण आपण सगळे हीच भूल अनुभवतो. ते भूलतज्ञ आहेत, पण त्यांच्या शब्दांमध्येही तेवढंच सामर्थ्य आहे दुसऱ्यांच्या मनाला भूल घालण्याचं. तिडवे काकांनी परगावच्या सदस्यांची यादीमध्ये अपडेट केली तेव्हा हे दाम्पत्य पुन्हा आपल्या मंडळाच्या संपर्कात आलं. आणि हे दोघं जण म्हणजे आपल्या मंडळासाठी फार मोठा ऍसेट आहेत. आता त्यांचे पती आणि आजचे आपले अध्यक्ष डॉक्टर सतीश वळसंकर यांचा परिचय थोडक्यात. डॉक्टर सतीश हे जनरल सर्जन, FCPS आणि लंडन येथे त्यांनी आणखीन पुढचे सर्जरी मधले कोर्सेस केले. मुंबईचे प्रसिद्ध सर्जन डॉक्टर श्रीखंडे यांच्याबरोबर त्यांनी मुंबईत काम केलं आणि त्यांचं जे विशेष कौशल्य होतं डॉक्टर श्रीखंडेंचं ते त्यांच्याकडून शिकून घेतलं सर्जरीचं. डॉक्टर सतीश हे पोट विकार तज्ञ आणि 50,000च्या वर त्यांनी गॅस्ट्रोस्कोपी केल्या, लॅप्रोस्कोपिक सर्जरीज केल्यात पुष्कळ. एक डॉक्टर म्हणून ते सोलापुरात आणि बाहेरही खूप प्रसिद्ध आहेतच. पण त्याच्याबरोबर त्यांचं सामाजिक कार्यही भरपूर होतं. सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष, मग हेडगेवार रक्तपेढीचे संस्थापक आणि अध्यक्ष आणि इतर अनेक सामाजिक संस्थांचं काम, त्याच्या कार्यकारिणी सभासदत्व किंवा अध्यक्षपद असं त्यांनी खूप वर्ष काम केलं.
2004 मध्ये त्यांना पार्किन्सन सुरू झाला. लक्षणं थोडी थोडी सुरू झाली, पण तरी त्यांचा ताबा इतका होता की त्याच्यानंतर 2013 पर्यंत ते शस्त्रक्रिया करू शकत होते. आनंदी आणि लढवई ही वृत्ती की कुठेही शरण जायचं नाही, आहे त्या परिस्थितीचा स्वीकार, पण आणि त्याला तोंड द्यायची तयारी, आणि हे सगळं आनंदी राहून, हे त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य आहे. त्यांनाही संगीताची, गाण्याची आवड. डॉक्टर स्वतः उत्तम गातात. सिंथेसायझर वाजवत होते, तबला वाजवत होते. आणि जसे हात हालायला लागले तसे ते स्वतःवर विनोद सुद्धा करायला लागले की आता माझं सिंथेसायझर आपोआप वाजायला लागेल, किंवा आता तबला आपोआप वाजायला लागेल, मला फारसे एफर्ट्स करायला लागणार नाही. डॉक्टर त्यांची भाषांवर विविध भाषांवर त्यांची कमांड आहे. जर्मन, संस्कृत, मोडी, उर्दू, कानडी, तेलुगू या सगळ्या भाषा डॉक्टर लिहू वाचू शकतात. त्यांना अध्यापनाची खूप आवड होती. म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातल्या त्यांच्या विषयांवर तर त्यांनी अध्यापन केलंच, पण त्याच्याबरोबर जर्मन आणि संस्कृत याचेही त्यांनी क्लासेस घेतले मुलांसाठी. आणि विशेष म्हणजे हे सगळं विनामूल्य घेतलं, कुठेही त्याचं शुल्क घेतलं नाही. ज्याला रस असतो या विषयांमध्ये, आवड असते, तोच हे सगळं करू शकतो. आणि शिकवण्यातला आनंद किती असतो हा त्यांनी आयुष्यभर घेतला. आज पार्किन्सन्सवर बोलू काही या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन होणार आहे. पहिली आवृत्ती कधी निघाली म्हणाल तर 1 जानेवारी 2025, म्हणजे अजून महिना सुद्धा झाला नाही, आणि तोपर्यंत दुसरी आवृत्ती काढायची वेळ आली. हे या पुस्तकाचं केवढं मोठं यश आहे की या पुस्तकाने समाजामध्ये एक जागृती निर्माण केलेली आहे. आणि केवळ पार्किन्सन पेशंटसाठीच हे उपयुक्त आहे असं नाही, तर त्यांचे नातेवाईक आणि समाजातले इतर रुग्ण, इतर लोक सुद्धा की ज्या पुस्तकावरनं त्यांना लक्षणं कळतील, काय काळजी घ्यायला पाहिजे. आणि हा रोग इतका वाढत चाललेला आहे की पूर्वी लोकांना कळायचं नाही पार्किन्सन म्हणल्यावर काय, पण आता जसे न्यूरोलॉजिकल डिसिजेस इतर वाढत चालले तसंच पार्किन्सनचे प्रमाण वाढत चाललंय. त्याच्यामुळे समाजामध्ये सुद्धा ही एक जनजागृती होणं आवश्यक आहे. आणि यासाठी हे पुस्तक फार मोठं काम करतंय. पहिली कॉपी भराभर संपली, आज दुसऱ्या कॉपीच्या प्रकाशनाची वेळ आली. क्षमाताई हे डॉक्टरांची सहचारिणी म्हणून या रोगाचे त्यांचं सूक्ष्म निरीक्षण असणारच, आणि ते स्वतः एक डॉक्टर, किंवा त्यांचं भाषेवर प्रभुत्व, लेखनशैली उत्तम, त्याच्यामुळे इतक्या वर्षांच्या डॉक्टरांच्या बरोबरच्या प्रवासात त्यांना जाणवलेली या रोगाची वैशिष्ट्य त्यांच्या नजरेतून आपण बघताना आपल्याला पुस्तकाची वेगवेगळी वैशिष्ट्ये जाणवतात. अर्थात पुस्तकावर मी बोलणार नाहीये किंवा त्याचं परीक्षणही करणार नाहीये. आपल्यापैकी अनेकांनी हे पुस्तक वाचलंय, आणि अनेकांना अजून घेऊन दुसऱ्या लोकांना भेट द्यायची इच्छा आहे. मध्यंतरी पुण्यात झालेल्या एका संगीतोपचार या कार्यक्रमात पहिल्या काही प्रती विक्रीसाठी ठेवल्या होत्या, त्या हातोहात संपल्या सगळ्या. आणि मला सांगायला आनंद होतोय की या सगळ्या प्रतींचं जे मूल्य मिळालं ते सगळं क्षमाताईंनी पार्किन्सन मित्रमंडळाला देणगी म्हणून दिलंय. आणि त्याशिवाय त्यांचे बाहेरही जी पुस्तकं विक्री झाली आणि जो प्रसार झाला त्याच्यातनं मंडळाचं नाव पण इतकं पुढे आलं की लोकांना हे मंडळ, पार्किन्सन मित्र मंडळ, किती महत्वाचं काम करतंय याचीही जाणीव झाली. आणि क्षमाताईंच्या नातेवाईकांनी, मित्रमंडळींनी उदार हाताने आपल्या मंडळाला देणग्या सुद्धा दिलेल्या आहेत. पुस्तकाच्या शेवटच्या पानावर जे बिब्लिओग्राफी म्हणतात किंवा संदर्भ ग्रंथ त्यांनी कुठले कुठले वापरले, त्याच्यामध्ये 83 निबंध किंवा पुस्तकं याची यादी आहे. म्हणजे 100 पानी पुस्तक लिहिताना सुद्धा त्यांनी केवढा अभ्यास केलाय हे आपल्या लक्षात येतं. एक शास्त्रीय दृष्टिकोन, वैद्यकीय दृष्टिकोन आणि एक डॉक्टरच्या दृष्टिकोनातून हे सगळं बघणं हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. आणि असं होऊ शकलं असतं की या विषयावरच हे पुस्तक थोडंसं मेडिकल अँगलने लिहिताना वृक्ष होऊ शकलं असतं आणि कंटाळवाणं होऊ शकलं असतं. पण ह्याचं वैशिष्ट्य हे आहे की तसं झालं नाही अजिबात. त्यांनी छोटे छोटे प्रसंगही सांगितलेत, काही अनुभव सांगितलेत, त्याच्यामुळे हे पुस्तक वाचायला रंजक सुद्धा झालेलं आहे. जरी रंजकता हा त्याचा उद्देश नसला तरी सुद्धा पुस्तक जर आपल्याला वाचायला मजा आली तर शेवटपर्यंत माणूस वाचतो. खूप वृक्ष असलं तर फक्त त्या विषयात रस असलेला माणूसच वाचतो, इतर सगळे वाचणार नाही. पण तसं इथे झालं नाही.
आता हा पुस्तक लिहिण्याचा प्रवास त्यांना प्रेरणा कशी मिळाली, कुठून मिळाली, किती काळ लागला हे सगळं लिहायला, त्याच्यामध्ये काही अडचणी आल्या का, हे सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी त्यांनी औपचारिकरित्या डॉक्टरांच्या हस्तेच, म्हणजे दुसरे कोणी आणखीन सुयोग्य व्यक्ती मिळणारच नाही या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी, कारण डॉक्टर या सगळ्यातनं गेलेले आहेत. आणि क्षमाताईंनी हा सगळा प्रवास त्यांचा जागरूकपणे पाहिलाय, त्यांची साथ आहे. आणि पुस्तकामध्ये सगळं त्यांनी ते विशद केलेलं आहे. आणि आपल्याला पुस्तकातून आजाराची लक्षणं, त्याच्यावरचे उपाय, नवीन काय काय या फील्डमध्ये येतं, या सगळ्याची माहिती मिळणार आहे किंवा मिळाली आहे. तर मी डॉक्टरांना विनंती करते की त्यांनी पुस्तकाचं प्रकाशन औपचारिकरित्या करावं. बांधणी सुद्धा अगदी देखणी केली. सगळं व्यवस्थित पाहिजे ना. हो हो, त्यांची व्यवस्थितपणाची आवड, सौंदर्याची, नीटनेटकेपणाची आवड, ती सुद्धा इथून दिसते. स्टेजवर असलेल्या सर्वांनी पुस्तक हातात धरायचं असतं, म्हणून मी पण धरते. पार्किन्सन्सवर बोलू काही या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करते. आपण आहेत तिथूनच टाळ्या वाजवूया. धन्यवाद. आणि आता आपल्या क्षमा सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. मला आमंत्रण दिल्याबद्दल. काय म्हणले डॉक्टर? मला आमंत्रण दिल्याबद्दल आपल्या संस्थेचे मनपूर्वक आभार. ते आभार मानतायत त्यांना आज अध्यक्ष म्हणून. ऐकू येत आहे? डॉक्टरांचा आवाज थोडा कमी येतोय. हा, पुढे समोर पत्नी बसले तेव्हा आवाज जरा दबला जातो. आपल्या सगळ्यांचे आभार. संस्था खूप चांगली काम करते. या पुस्तकाचं एकच मी आपल्यापुढे वैशिष्ट्य मांडू इच्छितो. येतं ऐकू का अजून जरा नाही नाही, अगदी व्यवस्थित येत आहे आता. तर या पुस्तकाचं मी वैशिष्ट्य एकच सांगतो की जो डॉक्टर आहे, तो सेवक आहे, त्याला साहित्याची आवड आहे, असे सगळे गुण आहेत. आणि त्याला अजून सांगायला एक मला वाटतं ती माझी ती सावित्री आणि सीता आहे. तेवढं तिने इतकं केलं. त्याच्यामुळे डॉक्टरांना नॉर्मली नर्सिंगची आवड माहीत नसते काही, तिला हे सगळं याच्यामुळे लक्षात आलं. म्हणून या पुस्तकाचं महत्व आहे. हे पुस्तक फक्त पेशंट नाही, डॉक्टर, सिगरेट थिएटरचे असिस्टंट, घरी सेवा देणार, त्या सगळ्यांनाही फार महत्वाचं आहे. त्यांनी ते जरूर वाचावं अशी माझी विनंती आहे. धन्यवाद डॉक्टर. काय डॉक्टर एक दोन ओळी गाणं म्हणतात म्हणजे त्यांना हो हो, अगदी अवश्य. चालेल का? अगदी अवश्य, आम्हाला आवडेल ऐकायला डॉक्टरांचं गाणं. त्यांचा आवाज खूप छान आहे. क्षमाला मी नेहमी म्हणतो, दोन्ही ठिकाणी कुठेही गेलं तरी तिने मला जेवण दिल्याशिवाय होते. थिएटरमध्ये अनेस्थेशिया दिल्याशिवाय मला ऑपरेशन करता येईल, घरी स्वयंपाक केल्याशिवाय नाही. तर अशा परिस्थितीत आम्ही गाणंही आम्ही दोघं मिळून शिकतो. एकच सीता मी तिला म्हणतो, म्हणून मग तिला तिच्या सीताच्या नावाने शेवटचं गाणं, गीत रामायणाचं शेवटचं गाणं त्या 2-3 कडवी म्हणतो. गीत रामायणातलं गाणं शेवटचं. श्रीराम श्रीराम श्रीराम, रघुराजाच्या नगरी जाऊन गाबाळानो श्रीरामायण, गाबाळानो श्रीरामायण. मुनीवर पूजित सदनामधुनी, नवाधिकांच्या निवासस्थानी, कुसुमार्गातून राजपथातून मुक्त दरवळो तुमचे गायन, मुक्त दरवळो तुमचे गायन, गाबाळानो श्रीरामायण, गाबाळानो श्रीरामायण. सखा सांगते राम राम वा, स्वतःच माझे इष्ट म्हणवा. करात ठेवा हास्य गोडवा, योग्य तेवढे बोला भाषण, गाबाळानो श्रीरामायण, गाबाळानो श्रीरामायण. आता जरा ऑफ ऑन आहे म्हणून जरा थोडं बोला विचार जर हे, पण कार्यक्रमात आलो खूप बरं झालं. आपल्या सगळ्यांना धन्यवाद. नाही, शब्द व्यवस्थित ऐकू आले तुमचे आणि आवाजही छान आहे. चाल अगदी व्यवस्थित चाललीत म्हणलं, छान वाटलं आम्हाला ऐकायला. क्षमाताई, तुम्ही सुरू केलं तरी चालेल.
सगळ्यांना नमस्कार. आज माझ्या पार्किन्सन्सवर बोलू काही या पुस्तकाच्या मराठी व्हर्जनच्या द्वितीय आवृत्तीचं प्रकाशन होत आहे, याचा मला विशेष आनंद होतोय. त्यातलं एक कारण आता सांगितलं गौरीताईंनी त्याप्रमाणे की पहिली आवृत्ती निघाल्यानंतर 15 दिवसातच दुसरी आवृत्ती काढावी लागली. पहिल्या आवृत्तीच्या 800 प्रती काढल्या होत्या, त्या सगळ्या संपल्या. आणि दुसरं म्हणजे या पुस्तकाचं प्रकाशन या पुस्तकाचे जे कथानायक आहेत डॉक्टर सतीश वळसंकर त्यांच्या हस्ते होतंय. आणि या पुस्तकाचं जे शीर्षक आहे अतिशय समर्पक असं, ते त्यांनीच सुचवलं. सुरुवातीला आम्हाला असं वाटत होतं पार्किन्सनची मैत्री किंवा पार्किन्सनची लढा, असं काहीतरी मैत्री किंवा लढा अशा आम्ही याला विचार करत होतो. परंतु मग लक्षात आलं की हे व्यक्तिगत पातळीवरचं काहीच नाही याच्यामध्ये, तर उलट हे इन्फॉर्मेटिव्ह असं हे पुस्तक होणार आहे. आणि मग असं म्हटलं की पार्किन्सन्सवर बोलू काही हे शीर्षक जास्त समर्पक होईल, आणि ते नाव त्यांनीच सुचवलं हे विशेष. तसंच या दुसऱ्या आवृत्तीमध्ये काही अभिप्रायांची पण ऍडिशन केलेली आहे पहिल्या आवृत्तीपेक्षा. त्याच्यामध्ये पद्मभूषण डॉक्टर अशोकजी कुकडे, नंतर आपल्या शोभनाताई तीर्थळी, माझी मैत्रीण डॉक्टर विद्या देशपांडे, या सगळ्यांचे अभिप्राय या आवृत्तीमध्ये आहेत. या पुस्तकाचा माझा प्रवास उलगडून दाखवण्यासाठी मला या भेटू आनंदे या विशेष कार्यक्रमात संधी दिली, त्याबद्दल मी प्रथमच पहिल्या सुरुवातीलाच पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या अध्यक्षा श्यामलाताई शेंडे, उपाध्यक्षा शोभनाताई तीर्थळी, सेक्रेटरी मृदुलाताई कर्णी, अंजलीताई महाजन, आशाताई रेवणकर, सविताताई ढमढेरे, डॉक्टर अमित करकरे, खजिनदार वसु देसाई, या सगळ्यांची आभारी आहे. अजून कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर कृपया मला क्षमा करावी. तसंच हा कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवणारे श्री अतुल ठाकूर यांची सुद्धा मी आभार मानते. पार्किन्सन सारख्या दुर्धर आणि दीर्घ काळापर्यंत टिकणाऱ्या अशा या आजारामध्ये माणसाचं आयुष्यच बदलून जात. त्याला मी लाईफ चेंजिंग डिसीज असं नाव मीच दिलं. ते मला असं वाटलं की आयुष्य पूर्ण बदलूनच जातं ह्या आजारामुळे, हे अनुभवावरूनही मला लक्षात आलं, आणि म्हणून मला लाईफ चेंजिंग डिसीज असं म्हणावं असं वाटतं. आणि हा आजार झाल्यानंतर रुग्ण आणि नातेवाईक सगळ्यांच्याच मनामध्ये अनेक प्रश्न उभे राहतात. हा आजार कसा होतो, त्या आजारामध्ये नक्की काय होत असतं, त्याचा अनुवंशिक असतो का, त्याच्यातल्या वेगवेगळ्या उपचार पद्धती कोणत्या, त्याच्यात ऑपरेशन करतात ते म्हणजे काय करतात नक्की, आणि त्याचे मोठ्यांना बोलते थोडा, आवाज ऐकू येत नाही. आता येतोय का? हो, येतोय. हा, नंतर याची सुरुवातीची लक्षणं कशी ओळखायची, नंतर असं अनेक प्रश्न रुग्णाच्या आणि नातेवाईकांच्या मनामध्ये थैमान घालत असतात. डॉक्टर सतीश वळसंकर यांना जेव्हा पार्किन्सनचं निदान झालं त्यावेळेला माझ्या मनात सुद्धा असे अनेक प्रश्न उभे राहिले. या आजाराबद्दल एक पुढे काही बोलण्यापूर्वी मला एक गोष्ट थोडीशी क्लिअर करावीशी वाटते की पार्किन्सोनिझम आणि पार्किन्सनचा आजार या दोन्हीमध्ये फरक आहे. आपण पुष्कळदा ऐकतो, अगदी मी माझ्या डॉक्टर मित्रमैत्रिणींकडून सुद्धा बरेचदा ह्या आजाराचा उल्लेख पार्किन्सोनिझम असा ऐकते. तर पार्किन्सोनिझम ही एक सर्वसमावेशक अशी संज्ञा आहे, म्हणजे अम्ब्रेला टर्म ज्याला म्हणतात, की ज्याच्यामध्ये पार्किन्सनचा आजार तर आहेच, पण त्याशिवाय पार्किन्सन सारखी लक्षणं असलेले इतर सुद्धा आजार येतात. तर ते जवळजवळ 20% लोकांमध्ये काहीतरी दुसरं कारण असतं की ज्याच्यामुळे पार्किन्सन सारखी लक्षणं म्हणजे ट्रेमर्स किंवा ताठरपणा किंवा संथ हालचाली होणं, तोल जाणं, ह्या सगळे असतात, आणि त्याच्याशिवाय त्या आजारांची वेगळी लक्षणं असतात. तर न्यूरोलॉजिस्ट असतात ते बरोबर हे तपासणी करून या लक्षणांवरून त्याच्यामधून पार्किन्सनचा आजार कुठला आणि इतर काही कारणांमुळे होणारा पार्किन्सोनिझम कुठला आहे बरोबर निदान करत असतात आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंट देत असतात. तर उरलेल्या 80% लोकांमध्ये पार्किन्सनचा आजार हा आपल्याला अभिप्रेत असलेला, साधारणपणे आपल्याला जो अभिप्रेत आहे तो पार्किन्सनचा दीर्घ काळ टिकणारा पार्किन्सनचा आजार असतो. जवळजवळ 45-50 वर्षांपूर्वी मी जेव्हा बीजे मेडिकल कॉलेज ससून हॉस्पिटल इथे मेडिसिन शिकत होते त्यावेळेला आमच्या मेडिसिनच्या पुस्तकामध्ये पार्किन्सनच्या पेशंटचं चित्र असायचं, आणि त्या चित्राखाली त्याच्या मोटर सिम्पटम्स म्हणजे ज्याला हालचालींविषयीची जी लक्षणं आहेत त्याचं वर्णन असायचं. कंप, ताठरता, संथ हालचाली, तोल जाणं, असं वर्णन असायचं. तर जेव्हा पार्किन्सनचा आजार झाला तेव्हा माझ्या डोक्यात तेवढंच होतं की पार्किन्सन्स म्हणजे फक्त हालचालींविषयीची लक्षणं, त्याच्यामध्ये इतरही लक्षणं असतात असं अंधुक ऐकलेलं होतं, की विस्मरण असतं म्हणजे डिमेन्शिया, किंवा नैराश्य असतं, डिप्रेशन, पण मला त्याची डिटेलमध्ये काही माहिती नव्हती.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला असं सांगितलं जायचं की हा आजार हा वृद्ध लोकांना होणारा आजार आहे. त्यामुळे डॉक्टरांना जेव्हा 53व्या वर्षी हा आजार झाला, त्यावेळेला माझ्या मनामध्ये असं एक हे होतं की कसं काय ना इतक्या लवकर झाला, असं मला सारखं वाटत असायचं. पण त्यावेळेला गुगल करणं हे थोडंसं जिकिरीचं होतं. म्हणजे दरवेळी ते नेट नसायचं नीट किंवा त्याला स्पीड नसायचा. मग ते लॅपटॉप घेऊन बसायचं, त्याच्यावर बघायचं. त्याच्यामुळे मी फारसं काही त्याच्यामध्ये लक्ष घातलं नाही. आणि त्यावेळेला अगदी माइल्ड पण होता आजार, त्यामुळे सुद्धा कदाचित असेल. त्याचप्रमाणे त्यांना त्यांचा पार्किन्सनचा ट्रेमर प्रिडॉमिनंट असा पार्किन्सनचा आजार आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये कंप जास्त प्रमाणात आहे, ताठरपणा अजिबात नाही, ज्याला रिजिडिटी म्हणतो, ती त्यांना अजूनही नाहीये. आणि दुसरं म्हणजे त्यांची पॉझिटिव्हिटी, प्रचंड पॉझिटिव्हिटी त्यांच्यामध्ये होती, त्यांची विल पॉवर चांगली होती. आणि त्यामुळे हे असं त्यांना त्रास काही होत असतील तर ते आम्हाला जाणवू दिले नाहीत त्यांनी. आणि त्यावेळेला मी पण हॉस्पिटलच्या आणि माझ्या कामामध्ये व्यस्त होते, मुलांची शिक्षणं व्हायची होती, त्यामुळे मी फारसं त्यावेळेला लक्ष दिलं नाही. परंतु पुढे कसं झालं की कोविडच्या वेळेला की घरामध्ये कामाला कोणी नव्हतं आणि डॉक्टरांच्या सोबतही कुणीच नसायचं. एरवी त्यांच्याजवळ त्यांच्या कोणी ना कोणी येणार असायचं. ते थोडेसे एक्स्ट्रावर्ट अशी पर्सनॅलिटी आहे, त्यांना माणसं जोडण्याची खूप कला आहे आणि त्यांच्याकडे लोक अट्रॅक्ट होतात. त्यामुळे सतत त्यांच्या भोवती माणसांचा गराडा असतो. परंतु त्या कोविडच्या काळामध्ये त्यांच्या सोबत कोणी नव्हतं आणि अशा वेळेला मला असं वाटलं की त्यांच्या बरोबर राहायला पाहिजे, त्यांच्या गोळ्या औषधं आणि त्यांची काळजी घेणं. आणि यासाठी मी प्रॅक्टिस बंद करण्याचा निर्णय घेतला. आणि मग मला जास्त बारकाईनं त्यांचं निरीक्षण मी करू लागले. त्यावेळेला मला असं वाटलं की ह्याच्यामध्ये इतर कितीतरी लक्षणं आहेत आणि ही आपण असं वाटलं की हे कुठेतरी आपण ह्याच्यावरती पुस्तक लिहावं असा विचार मनामध्ये रुजला. पण काय झालं की थोड्याशा माझ्याच प्रकृतीच्या तक्रारी थोड्याशा आल्या आणि त्या समस्यांमुळे त्याच्यात पुन्हा खंड पडला. त्यानंतर गेल्या 7-8 महिन्यांपूर्वी जेव्हा माझी नणंद डॉक्टर स्मिता केतकर, तिने गायनेकोलॉजिस्ट आहे ती, तर तिने मला तू पार्किन्सन्सवर पुस्तक लिहिणार होती, त्याचं काय झालं असं 2-3दा विचारलं. आता नणंदीने विचारल्यानंतर भावजईला काही बोलताच येत नाही. त्यामुळे मी थोडंसं म्हणजे मनावर घेतलं की पार्किन्सन्स बद्दल जास्त वाचायचं आणि मी थोडं जोमाने याचं वाचन चालू केलं. माझ्या मदतीला न्यूरोलॉजीची काही टेक्स्टबुक्स होती आणि गुगल मित्र होताच. त्याच्यामुळे मला ह्याच्यामध्ये बऱ्याच लक्षणांची आणि जी मला माहिती मिळाली ह्याच्यामधून ती अतिशय धक्कादायक होती माझ्यासाठी. कारण आम्ही जे शिकलो होतो की हा आजार हा मेंदूमधून चालू होतो. पहिल्यांदा मेंदूमधल्या सबस्टन्शिया नायग्रा नावाचा जो मिडब्रेन म्हणजे मध्य मेंदूमधला भाग आहे, त्याच्यामध्ये डोपामिन तयार करणाऱ्या ज्या पेशी असतात, मज्जापेशी, त्या मृत झाल्यामुळे पार्किन्सनचा आजार होतो असं आम्ही शिकलो होतो. तर तिथून चालू होतो असं आम्हाला वाटायचं. परंतु मी जे वाचलं त्याच्यामधली जी माहिती होती ती अतिशय धक्कादायक होती आणि त्याच्यामध्ये हा आजार मेंदूतून चालू होत नसून आतड्यातून आणि नाकातून चालू होतो. म्हणजे नाकातून म्हणजे आपल्या नाकामधून एक ऑल्फॅक्टरी नस नावाची एक नस असते, ज्याच्यामुळे आपल्याला वासाचं ज्ञान होतं, ती मेंदूपर्यंत पोहोचते. तसंच आतड्यामधून व्हेगस नावाची एक नस असते, ती आपल्याला हार्टला, लंग्सना, आपल्या आतड्यांना इथल्या संवेदना घेऊन जाणं आणि त्यांना संवेदना परत पोहोचवणं असं महत्वाचं काम करणारी ही व्हेगस नावाची अतिशय महत्वाची अशी नस असते. तर ह्याच्यामधून पहिल्यांदा ल्युई बॉडीज म्हणजे ज्या पार्किन्सनच्या आजाराचा हॉलमार्क समजला जातो म्हणजे ठसा, ह्या असतील ल्युई बॉडीज सापडल्या तुम्हाला तर पार्किन्सनचा आजाराचं डायग्नोसिस हे पॅथॉलॉजिकल डायग्नोसिस हे नक्की होतं. तर त्या ल्युई बॉडीज डॉक्टर हायको ब्राक नावाचे आणि एक अॅनाटॉमिस्ट आणि त्यांची पत्नी ती सुद्धा अॅनाटॉमिस्टच होती, म्हणजे शरीर रचना शास्त्राच्या दोघंही ते डॉक्टर्स होते. तर त्यांनी अनेक मेंदूंची आणि अभ्यास करून म्हणजे पोस्टमॉर्टम अर्थात शवविच्छेदन करून आणि त्यांनी ही माहिती असं हायपोथेसिस मानलं, त्याला ब्राक्स हायपोथेसिस असं म्हणतात. आणि हे अतिशय वेगळी गोष्ट होती माझ्यासाठी. तर मला असं वाटलं आणि त्याचप्रमाणे मला आणखीन एक गोष्ट आढळून माझ्या वाचनात आली की म्हणजे वातावरणातल्या प्रदूषणाचा परिणाम होऊन सुद्धा पार्किन्सनचा आजार होतो. आपले जे पेस्टिसाइड्स आहेत, हर्बिसाइड्स आहेत, त्याच्यामुळे आणि आपल्या औद्योगिकीकरण जे वाढत चाललंय त्याच्यामुळे जे केमिकल पोल्युशन होतं त्यातले काही घटक, केमिकल पोल्युशन करणारे काही घटक, याच्यामुळे पार्किन्सनचा आजार होतो हे सिद्ध झालेलं आहे. तसंच आणखीन काही गोष्टी महत्वाच्या मला आढळून आल्या, त्या म्हणजे एक म्हणजे प्रत्यक्ष कंप म्हणजे ट्रेमर्स किंवा रिजिडिटी म्हणजे ताठरपणा अशी जी मोठं लक्षणं आहेत म्हणजे हालचालींविषयीची लक्षणं आहेत ती येण्यापूर्वी 10 ते 20 वर्ष जवळजवळ
काही लक्षणं रुग्णामध्ये असतात आणि ती म्हणजे वास न येणं किंवा कॉन्स्टिपेशन किंवा झोपेच्या काही तक्रारी. म्हणजे प्रत्यक्ष तुम्हाला आजार झाला हे लक्षात येतं त्याच्या आधी 10 ते 20 वर्ष या आजाराची सुरुवात शरीरामध्ये झालेली असते. आणि ज्या वेळेला आपल्याला ही लक्षणं लक्षात येतात म्हणजे की कंप होतोय किंवा ताठरपणा आहे, हालचाली संथ होत आहे, हे जेव्हा लक्षात येतं तोपर्यंत मेंदूमधल्या डोपामिन तयार करणाऱ्या ज्या मज्जापेशी आहेत त्यांच्यापैकी 60 ते 80% मज्जापेशी ह्या मृत झालेल्या असतात आणि ज्या उरलेल्या आहेत 20% किंवा 40% त्यांना वाचवण्यासाठी किंवा त्यांना काही होऊ नये ह्याच्यासाठी आपली सगळी धडपड असते. म्हणजे डाएट मॉडिफाय करणं किंवा एक्सरसाइज करणं. ही सगळी माहिती माझ्यासाठी अतिशय नवीन होती आणि धक्कादायक होती. त्याच्यातच एक दिवस काय झालं की मी बरीच न्यूरोलॉजिस्टची व्याख्यानं आणि देशातल्या परदेशातल्या मी आणि डॉक्टर दोघं मिळून आम्ही बघत असू आणि युट्यूबवरती तर ती ऐकत असू त्याच्यातून काही नवीन माहिती मिळते का. तर त्यावेळेला मला न्यूयॉर्कच्या रॉचेस्टर युनिव्हर्सिटी मधले डॉक्टर रे डॉर्से नावाचे न्यूरोलॉजिस्ट आहेत. तर त्यांनी ह्याच्याबद्दल बराच अभ्यास केलेला आहे, पार्किन्सन्स कसा पसरतो ह्याच्याबद्दल. तर त्यांचं एंडिंग पार्किन्सन्स डिसीज नावाचं एक त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. तर हे एंडिंग पार्किन्सन्स डिसीज हे त्यांचं त्या पुस्तकाचं शीर्षकच ऐकलं, हे अतिशय बोल्ड असं शीर्षक आहे की ते ऐकल्यानंतर मला असं वाटलं की माझं कुतूहल जागं झालं आणि त्यांच्या बोलण्यामध्ये ते आल्यानंतर मग मी ती वेबसाईट त्यांची शोधून काढली आणि मी त्यांना एक 2 वेळीची ईमेल केली की असं असं माझ्या मिस्टरांना पार्किन्सनचा आजार आहे आणि मला हे पुस्तक मिळालं तर मला आनंद होईल, मला उपयोगी पडेल. आणि मग मी विसरून गेले की आपण त्यांना ईमेल केली, पुस्तक मागवलं, हे सगळं विसरून गेले. आणि साधारण 1-1.5 महिन्यांनी अचानक कुरिअरनी हे पुस्तक मला मिळालं आणि मला अतिशय आनंद झाला. आणि या पुस्तकाने माझा सगळा दृष्टिकोनच बदलून गेला. म्हणजे माझा जो व्यक्तिगत दृष्टिकोन होता पार्किन्सन्सकडे बघण्याचा तो जाऊन थोडा व्यापक असा दृष्टिकोन मला मिळाला. नंतर या डॉक्टर रे डॉर्से यांनी 2040 सालापर्यंत पार्किन्सन्स डिसीज म्हणजे पीडीची पॅन्डेमिक जगामध्ये असेल असं भाकीत केलंय. हा पॅन्डेमिक हा शब्द सुद्धा त्यांनीच कॉइन केलाय, म्हणजे त्यांनीच पहिल्यांदा वापरात आणलाय पार्किन्सनच्या बाबतीत. आपण कोविडच्या बाबतीत आपल्याला माहिती की पॅन्डेमिक होती पण त्याच्यामध्ये हा जंतू संसर्ग होता आणि तो सगळीकडे पसरला. मग हा पॅन्डेमिक पार्किन्सनच्या बाबतीत कसा, हे माझ्या मनामध्ये प्रश्न आला आणि त्याचं निरसन मी जेव्हा ते पुस्तक वाचायला लागले तेव्हा झालं. आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी असं दिलंय की 2040 पर्यंत कुठल्याही देशांच्या सीमा न जुमानता पार्किन्सन्सचा आजार हा सगळ्या जगभर बऱ्याच प्रमाणात पसरणार आहे. त्याला बरीच कारणं आहेत. एक म्हणजे एजिंग पॉप्युलेशन आणि वाढत चाललेली लाईफ एक्सपेक्टन्सी, नंतर कम्युनिकेबल डिसीजेस कमी झाले, ही कारणं आहेतच. परंतु त्याच्यामुळे जो एक्सपेक्ट करतो आपण आकडा वाढलेला त्याच्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये हा आकडा वाढेल असं त्यांचं प्रिडिक्शन आहे, त्यांचा निष्कर्ष आहे. आणि त्याचं कारण आहे त्यांना असं वाटतं की हे जे इंडस्ट्रियलायझेशन वाढतं आहे ते त्याच्यामुळे हा पार्किन्सनचा आजार वाढत जाणार. आणि त्यांनी त्या पुस्तकामध्ये असं खूप छान दिलंय की कसं इंडस्ट्रियलायझेशन होत गेलं आणि त्याच्याबरोबर हा आजार पूर्वी कधी क्वचितच दिसायचा. आम्ही पण जेव्हा शिकत होतो त्यावेळेला MBBS त्यावेळेला पार्किन्सनचा एखादा क्वचित रुग्ण पाहायला असेल नसेल, कदाचित नाहीच पाहिला मला तर. तर इतक्या वर्षांमध्ये एवढा आजार हा का वाढतो, आता आपल्याला खूप रुग्ण पार्किन्सनचे दिसतात सगळीकडे. तर तो का वाढतो, तर त्याचं कारण इंडस्ट्रियलायझेशन अँड पार्किन्सन्स डिसीज गो हँड इन हँड असं डॉक्टर डॉर्सेंनी आणि इतर त्यांचे कलिग्स आणि इतर जगभरातले न्यूरोलॉजिस्ट यांचं हे आहे, त्यांचं ऑब्झर्वेशन आहे, निरीक्षण आहे. तर त्यांनी ह्याच्यामध्ये त्यांच्या रिसर्च पेपर्स मध्ये सुद्धा डॉक्टर डॉर्सेंच्या असंच त्यांनी सांगितलेलं आहे. ते पण मी कन्फर्म करून घेतलं पुस्तकात दिलंय तर त्याप्रमाणे आहे का. तर या एंडिंग पार्किन्सन डिसीजनी माझा जो बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि हे मला कुठल्याही टेक्स्टबुक मध्ये असं काही मला वाचायला मिळालं नाही याबद्दल न्यूरोलॉजीच्या. पण त्याच्या म्हणजे त्या पुस्तकामध्ये त्यांनी ह्याच्यासाठी उपाययोजना कोणत्या करता येतील, कशा कशावर बॅन आणता येईल. आता पॅराक्वेट नावाचं एक पेस्टिसाइड आहे, हर्बिसाइड आहे सॉरी, ते अमेरिकेमध्ये प्रचंड प्रमाणात म्हणजे टन्स मध्ये वापरलं जातं, 1 मिलियन टन्स मध्ये, किंवा चायनामध्ये वापरलं जातं. तर त्याच्यामुळे ते जमिनीत जातं, म्हणजे ते फवारणी करणाऱ्यांच्या तर होतच, त्यांना त्यांच्यावरती परिणाम तर होतोच, ते स्किन मधून सुद्धा तुमच्या शरीरात जाऊ शकतं, वासातून श्वासातून जातं.
नंतर जे जमिनीत जातं, पाण्यामध्ये मिसळतं, पाण्यातून आतड्या आपल्या पोटामध्ये जातं, ते पाण्याचे जे सोर्सेस आहेत तिथे सुद्धा हे जातं. आणि ज्याच्यामुळे खूप प्रमाणामध्ये तिथे पार्किन्सनचा आजार आहे. परंतु अमेरिकेसारख्या देशामध्ये सुद्धा या सगळ्या लोकांनी गव्हर्नमेंटवरती बऱ्यापैकी अंकुश आणायचा प्रयत्न केला की त्याच्यावरती बॅन आणा, पण आपल्याला त्याचा यील्ड ऑफ क्रॉप्स म्हणजे आपलं पिकं जी आहेत त्याचं जास्त प्रमाणात मिळणार नाही जर का हे, कारण ते अतिशय पॉवरफुल असं हर्बिसाइड आहे आणि तण वगैरे असे भस्कन निघूनच जातात आणि त्यामुळे यील्ड वाढतो, बऱ्यापैकी पिकं मिळतात हातामध्ये. तर ह्याच्यासाठी गव्हर्नमेंट तयार नाही अमेरिकेचं सुद्धा, आणि त्यांच्यासाठी मध्ये त्यांनी आणला बॅन, परत काढला, असं काय काय चालू आहे. पण 32 देशांमध्ये जिथे पॅराक्वेटला बंदी आणली तिथे पार्किन्सन्सच्या आजाराचे प्रमाण खूप कमी झाले. तर हे सगळ्या पुस्तकामध्ये विस्तृतपणे दिलंय. हे पेस्टिसाइड्स, हर्बिसाइड्स, ट्रायक्लोरोइथिलीन सारखं द्रव्य, ग्रीस सॉल्व्हंट, हे सगळ्या बऱ्याचशा इंडस्ट्रीजमध्ये वापरलं जातं. ह्या सगळ्यांमुळे प्रचंड प्रमाणामध्ये पार्किन्सनचा आजार हा पसरत आहे. पुस्तक लिहिण्याचं कारण हे सगळं शास्त्रीय हे तर होतच, पण त्याच्याशिवाय आणखी एक कारण म्हणजे पार्किन्सनच्या आजाराबद्दल एक प्रकारचा स्टिग्मा या आजाराविषयी आहे. म्हणजे पार्किन्सनचा आजार झाला की तो रुग्ण आता इनव्हॅलिड होणार, अंथरुणाला खेळणार किंवा व्हीलचेअरवर जाणार, असं पेशंटच्या बऱ्याचशा नातेवाईकांना जे नेहमी बघत नाही त्यांना असं वाटतं. मला सुद्धा कित्येकदा फोनवरती काही नातेवाईक विचारतात, काय डॉक्टर सतीश बरे आहेत ना, फिरतात का, उठतात बसतात का, म्हणजे इतकं घाबरत घाबरत विचारत असतात ते की यांना काही झालंय का म्हणून. तर त्यावेळेला मी त्यांना सांगते की डॉक्टर अगदी चांगले आहेत, चालतात फिरतात, सगळं व्यवस्थित करतात म्हणून. तर तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. म्हणजे आपल्याकडे अवेअरनेस नाही हा आजाराबद्दलचा. आणि हा आजार सुद्धा असा लहरी आहे की त्या सिंडोपा घेतल्यानंतर पेशंट कधी ऑन होईल आणि कधी ऑफ होईल ते सांगता येत नाही. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये अगदी गोळी घेतली की अर्ध्या तासामध्ये ऍक्शन येते आणि त्याला हनीमून पिरियड म्हणतात, की पटकन ऍक्शन येते आणि पेशंट नॉर्मल होतो. परंतु जसा आजार बळावत चालतो तसा त्याचं ऑन होण्याचं जे वेळ आहे ती वाढत जाते आणि कधी येईल सांगता येत नाही, ऑफ होईल कधी होईल सांगता येत नाही. तर एखाद्या कळसूत्री बाहुलीला किल्ली दिल्यानंतर जसं होतं तसं ते काही हा प्रकार आहे. पण लोकांच्या हे लक्षातच येत नाही. म्हणजे माझ्या अगदी डॉक्टर असलेल्या मैत्रिणीने सुद्धा मला विचारलंय की डॉक्टरांना आता बरं नाही असं मी सांगितलं तर त्या म्हणतात की नाही पण सकाळी तर डॉक्टर फिरताना दिसले आम्हाला, तर चांगले चालत होते. आता त्यांना असं पटतच नाही की मी सांगते ते खोटंच वाटतं त्यांना, अशी त्यांची प्रतिक्रिया असते. एकदा तर एका हॉटेलमध्ये फार गंमत झाली. आम्ही जाताना गाडीतनं उतरलो तर डॉक्टरांना त्यावेळेला त्यांनी गोळी घेतली होती निघण्यापूर्वी आणि गेल्यानंतर पण ऍक्शन आली नव्हती. त्यांना व्हीलचेअर मागवावी लागली. व्हीलचेअर मधून आम्ही आतमध्ये गेलो, मग जेवण वगैरे झालं, तास दीड तास झाला आणि अचानक त्यांना ऍक्शन आली. मग ते ताड उठून, पार्किन्सनचे पेशंट्स कसे बरोबर चालतात, फेस्टिनेटिंग गेट असते तशा पद्धतीने चालत ते हॉटेलच्या त्या लॉंग कॉरिडॉर मधून गाडीपर्यंत चालत गेले सुद्धा. आणि हॉटेलचा स्टाफ त्यांच्याकडे अतिशय संशय मिश्रित आश्चर्याने बघतच राहील. तर असं होऊ शकतं बरेच. तर हे केवळ लोकांच्या मध्ये अवेअरनेस नाही म्हणून होऊ शकतं. आणि खरं सांगायचं तर हे पुस्तक मी लिहिलंय असं मी मानत नाही. हे पुस्तक कुठल्या तरी दैवी शक्तीने माझ्याकडून लिहून घेतलं असं मला वाटतं. कारण बघा ना, माझ्या पतींना पार्किन्सनचा आजार होणं, नंतर मी त्याच्याबद्दल वाचणं, मला त्याच्यावर पुस्तक लिहावंसं वाटणं, मग मी त्या डॉक्टर डॉर्सेनचं इंटरव्ह्यू ऐकणं, त्याच्यातून मला त्या पुस्तकाबद्दलची माहिती मिळणं, मी एंडिंग पार्किन्सन डिसीज हे पुस्तक मागवणं, ते पुस्तक मला मिळणं आणि मग मी ते सगळी माहिती हे करून मला ते लिहावंसं वाटणं, हे सगळं अद्भुत वाटतं मला. आणि मला इतके दिवस मी कवितांची पुस्तकं आणि कविता भरपूर करत होते, कवितांची पुस्तकं पण झाली, पण मला असं वाटायचं की कविता करून फार थोड्या लोकांना त्याच्यातून मी आनंद देऊ शकते. पण हे जर का अशा पद्धतीचं पुस्तक जर का मी लिहिलं तर लोकांना त्याचा खरोखरच उपयोग होईल, काहीतरी समाजाला उपयोगी काम असं माझ्या हातून होईल आणि अशा कामासाठी देवाने माझी निवड केली, हे मी माझं परमभाग्य असं समजते. पुन्हा एकदा मला इथे माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल पार्किन्सन्स मित्रमंडळाचे मी आभार मानते. धन्यवाद. काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो. डॉक्टरांना काही बोलायचं आहे का त्यांच्या आजाराविषयी किंवा त्यांची काही निरीक्षण वगैरे असं, किंवा मंडळाच्या इतर लोकांशी एक मिनिट डॉक्टरांना आले. काही संवाद साधायचा आहे? जरूर. कोणाचे प्रश्न असतील तर आधी मी त्यांना उत्तर देतो, नंतर मला 4 मुद्दे बोलायचे. ठीक आहे, आपण मग प्रश्नांना सुरुवात करूया. हो.
ते गमतीशीर तुम्ही जे आता म्हणलात की लोकांना हम्म. अजूनही कळत नाही पार्किन्सन म्हणजे काय. तसं हो. कालच मी इथे मंदिरात गेले होते शेजारी आणि थोड्या हालचाली स्लो होत्या. एक कार्यक्रम होता, मी ऐकत बसलो. मग त्या बाई म्हणल्या, हल्ली तुम्ही शेजारी बसले, म्हणलं हल्ली तुम्ही दिसत नाही. हम्म. तर म्हणलं हो, माझी तर तब्येत बरी नसते हल्ली. हम्म. त्या म्हणलं काय झालं तुम्हाला, म्हणलं पार्किन्सन झालं, 6-7 वर्ष झाली. म्हणजे पाठीचा विकार आहे का, असं म्हणल्या त्या. म्हणजे अजूनही इतकं अज्ञान आपल्या हो. सुशिक्षित समाजात सुद्धा आहे की त्यांना नेमकं कळत नाही पार्किन्सन म्हणजे काय आहे ते. खरंय. तुम्ही म्हणतात तसं होतं की कधी कधी तर माणूस अगदी चांगला व्यवस्थित चालताना बोलताना व्यवस्थित दिसतात आणि कधी कधी मात्र चालताना दारुड्यासारखे होऊन जायला लागतात हा. अगदी. आणि आतापर्यंत नीट असलेल्या माणसाला एकदम काय झालं असं खरंय. होतं. या पुस्तकाने समाजात जागृतीचं काम फार मोठं होऊ शकतंय. एक अवेअरनेस निर्माण करणं. जसं तुम्ही म्हटलात की लक्षणं ही 10-20 वर्ष आधी सुरू होतात. हो. पण मग असं होईल का की अशी काही लक्षणं आता ही सगळी कॉमन आहेत लक्षणं की कॉन्स्टिपेशन हो. होणं किंवा हो. इतर काही हे जाणवणं, असं वास न येणं वगैरे, हे खूप हो. कॉमन आहे. मग हो. लोकांच्या मनात भीती निर्माण होईल का की हे असं झाल्यावर अरे पार्किन्सन होणार आहे का काय, किंवा त्या दृष्टीने मग काही टेस्ट आधी काही नसतात तसं. नाही, मग त्या भीती. दृष्टीने खबरदारी घ्यायची म्हणजे काय करायचं. बरोबर. म्हणजे अशी लक्षणं आली ना, तर त्याची कारणं बरीच असतात. आता वास न येणं हे कोविड सारख्या आजारामध्ये आपण बघितलं की हो. वास येत नाही व्हायरल काही इन्फेक्शन्स मध्ये, पण तो टिकून राहिला नंतर, तर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. किंवा कॉन्स्टिपेशन होत आहे, तर कॉन्स्टिपेशनकडे दुर्लक्ष करू नये. त्याचं काही कारण आहे का, दुसरी कॉन्स्टिपेशनची बरीच कारणं असू शकतात, तर ती काही कारणं आहेत का हे आधी बघायला पाहिजे. म्हणून मी माझ्या पुस्तकात लिहिलंय की अशी लक्षणं आली म्हणजे आपल्याला पार्किन्सन्स होणार असं अजिबात मनात म्हणजे घाबरून जायचं कारण नाही. फक्त दक्षता घ्यायची आपल्याला की आपल्याला असं असं होतंय, तर आपण ह्याच्याबद्दल डॉक्टरांचं ओपिनियन घ्यायला पाहिजे किंवा दाखवून घ्यायला पाहिजे की ह्याचं काही आहे का. कॉन्स्टिपेशनची आता सर्जिकल किंवा बरीच कारणं असतात, तर तसं काही आहे का, पाईल्स आहे का, किंवा फिशर आहे का, किंवा अशी काही दुसरं त्याच्याबरोबर दुसरी लक्षणं पण असतात, तर त्याचा सुद्धा म्हणजे ती रूल आउट केली पाहिजे. म्हणजे ती नाही, त्याची दुसरी काही कारणं नाही असं जेव्हा लक्षात येईल तेव्हा ते आपल्याला बरेच तसं तरी सुद्धा पर्सिडंट राहिलं, तर मग आपला डाएट सुद्धा कधी कधी कारणीभूत असतो. आपला डाएटमध्ये चेंज करायला पाहिजे, फायबर जास्त खायला पाहिजे, असं काहीतरी करून. आणि ते न्यूरोलॉजिस्टचं ओपिनियन किंवा डॉक्टरांचं ओपिनियन घेऊन त्याच्याबद्दल घाबरून जाण्याचं कारण नाही. कारण आता आपण बघतो की ज्यांच्या घरात पार्किन्सन्स आहे, म्हणजे कुणाला तरी व्यक्तीला एखाद्या झालेला आहे, आई वडिलांपैकी कुणाला तरी उतार वयामध्ये, तर त्याचा अर्थ काही त्या मुलांना होईलच असं नसतं. म्हणजे अगदी जीन्स मध्ये त्यांच्या असला तरी सुद्धा तो होईलच असं नाही. त्याला तेवढं म्हणजे कसं असतं की ह्या जीन्स जे असतात, तर जीन्स म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये त्या जेनेटिक म्हणजे ते एक्सप्रेस व्हायला, पेनिट्रेट व्हायला लागतात, त्याच्यातून एक्सप्रेस व्हायला लागतात, तरच तो आजार आपल्याला होतो. म्हणजे नुसते जीन्स असले तरी तो आजार होईल असं नाही. म्हणजे जेनेटिक टेस्टिंग जे करून घेतात, त्यांचं जरी पॉझिटिव्ह आलं तरी त्यांना 100% पुढे जाऊन पार्किन्सनचा आजार होणार आहे असं नसतं. त्याला बरेच इतर कारण असतील, वातावरणातले घटक किंवा हे, तरच तो आजार त्यांना होऊ शकतो. तर आता मला तसंच या इथं लक्षणांचं पण आहे. आता की समजा तुम्ही म्हणलात की लक्षणांकडे लक्ष द्या आणि वेळेवर ते रूल आउट करायचा प्रयत्न करा. तर समजा हा. कॉन्स्टिपेशनवर उपचार केले गेले वेळेवर, हा. किंवा आपल्याला वास काय बघितलं गेलं, हा. तर मग भविष्यात होणारा हा रोग आहे तो टाळता येऊ शकतो का? का वेळेवर उपचार कॉन्स्टिपेशन किंवा वास न येणं ह्याच्यावर न केल्यामुळे तो पुढे वाढत जातो, असं काही होतं का? पुढे वाढत जातो असं नाही म्हणता येणार मला, पण कॉन्स्टिपेशनचा तो निदान तो येण्याची जी वेळ आहे, म्हणजे समजा आता 10 वर्ष 20 वर्ष कॉन्स्टिपेशन आहे, 10 वर्ष, पण समजा त्यांनी आधीच फायबर डाएट आणि हे भरपूर चालू केलं काहीतरी कॉन्स्टिपेशन होऊ नये म्हणून खबरदारी, तर तो थोडासा अलीकडे यायचा, तो थोडासा उशिरा चालू व्हायची शक्यता आहे. म्हणजे थोडं त्याला डॅम्पनिंग द प्रोग्रेस त्याला म्हणतो आपण, म्हणजे त्याचा जो अं, वाढीचा वेग आहे तो आपण कमी करू शकतो त्याने. पण म्हणजे असं तुम्ही दोघंही टाळता येतो का नाही असं अजूनही असं संशोधन. नाही. पार्किन्सन्स बद्दल सांगू का गौरीताई, असं आहे की आतापर्यंत जी माहिती त्याच्याबद्दल मिळालेली आहे ती एक्सपर्ट न्यूरोलॉजिस्ट वगैरे अमेरिकेतले किंवा असं मी ऐकली जी व्याख्यान, ते सुद्धा म्हणतात की आतापर्यंत आपल्याला जी माहिती आहे ती म्हणजे हिमनगाचं वरचं टोका एवढी, म्हणजे प्रत्यक्ष ह्या आजाराची व्याप्ती काय कसा हे आपल्याला अजून काही कळलेलंच नाही. म्हणजे हे आपण एवढं संशोधन त्याच्यावरती प्रचंड प्रमाणात चालू आहे. हे सगळे पार्किन्सन फाउंडेशन किंवा डेव्हिड किने फाउंडेशन किंवा मायकेल जे फॉक्स फाउंडेशन, ही जी फाउंडेशन्स आहेत अमेरिकेतली, ही प्रचंड प्रमाणामध्ये याच्यामध्ये फंडिंग करतायत आणि संशोधनासाठी. परंतु अजूनही असं ठोस असं काही हाताला आपल्याला लागलेलं नाही की ज्याच्यामुळे ह्या आजाराचा म्हणजे काही प्रिव्हेंट. फक्त आपण एकच करू शकतो की आपलं डाएट, एक्सरसाइज हे आपण चांगलं इम्प्रूव्ह करू शकतो. आणि म्यूट झालाय तुमचं. मला फोन कर नंतर कर.
तर नाही, आवाज येत नाही अजून. आता होऊ शकतं. हा. हा, सॉरी. येतोय. मला दुसरं असं विचारायचं आहे की तुम्ही दोघेही ॲलोपॅथिक डॉक्टर, हो त्याच्यामुळे तुमच्या विषयावर श्रद्धा आणि विश्वास हे असणं साहजिक आहे. हो पण जसं आपल्याला काही संकट आल्यावर आपण जिथून मिळेल तिथे त्या त्या मार्गाने उपचार घेण्याचा प्रयत्न करतो, तसं बरोबर. तुम्ही इतर प्रॅक्टिस काही फॉलो केल्यात का, किंवा आयुर्वेदाचा अंगीकार केलात का? किंवा आता पार्किन्सन हा ॲलोपॅथीला आता रिसेंटली समजलेला आजार आहे गेल्या काही वर्षामध्ये, पण हम्म. आयुर्वेदामध्ये कंपवात म्हणून याचा उल्लेख, आयुर्वेद शास्त्र आपलं फार पुरातन आहे, जुनं आहे, हजारो हो वर्षांचा इतिहास आहे, हा त्याच्यामध्ये कंपवाताचा उल्लेख आहे. मग आयुर्वेदाला हा आधी आधी आजार कळलेला होता का, ॲलोपॅथीला नंतर कळलाय का? किंवा आयुर्वेदिक उपचार किंवा होमिओपॅथी, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर यातलं काही तुम्ही केलं का आणि त्याला कितपत यश आलं? हा तुमचे बरेच प्रश्न आहेत. बरेच प्रश्न मी एकदम विचारले, सॉरी. मी उत्तर देते. आयुर्वेदामध्ये हा आजार माहीत असावा, कारण त्याचा उल्लेख म्हणजे कंपवात म्हणून तर होताच, पण वेपथुहू असा एक शब्द आहे आणि सर्व कंप हा असे शब्द आहेत, म्हणजे चरक संहितेत किंवा माधव निदानामध्ये हे शब्द आहेत. त्यामुळे हा आजाराची, आणि आपल्याला मला वाटतं ऐकिवात असायचं आपण लहान असताना सुद्धा की कंपवात झाला मी, तर हा फक्त ओल्ड एज मध्ये, म्हणजे जेव्हा सगळ्या अतिशय वय जास्त झालेलं 80 किंवा 80+ वगैरे, तर त्यावेळेला जेव्हा मेंदूतल्या सगळ्याच पेशींचं थोडंसं डिजनरेशन, तेव्हा हा आजार होत असे असं मला वाटतंय, किंवा काही हेरिडिटरी असतील तर ते होत असतील. तर पण प्रमाण खूपच कमी होतं. आणि त्यावेळेला म्युक्युना प्रुरियन्स नावाचं जे बोटॅनिकल नाव आहे, हा खाजकुयली हा जे तुम्ही म्हणता, तर खाजकुयलीचं बोटॅनिकल नेम असं आहे म्युक्युना प्रुरियन्स. तर त्याचा उल्लेख न्यूरोलॉजीच्या, आमच्या ॲलोपॅथीच्या न्यूरोलॉजीच्या टेक्स्टबुक्स मध्ये सुद्धा आहे. त्याचं म्हणजे चित्र सुद्धा आहे त्याच्या शेंगांचं, खाजकुयलीच्या शेंगांचं वगैरे असं चित्र वगैरे पण, की ह्याचा उपयोग होतो, म्हणजे त्याच्यामध्ये लिव्होडोपा बऱ्याच प्रमाणात असतो. परंतु एक प्रॉब्लेम असा आहे की आयुर्वेदाचं घ्यायला सुद्धा आपल्याला हरकत नाही, पण स्टँडर्डायझेशन त्याच्यामध्ये थोडंसं कमी पडतं. म्हणजे ॲलोपॅथीचं कसं की आम्ही ही 100 मिलीग्रामची गोळी, मग ती अर्धी दिली तर 100% 50 मिलीग्राम जातं, हे आम्हाला माहित असतं. परंतु ह्या आयुर्वेदाची जी आपण ते याची खाजकुयलीच्या बियांची पूड, किंवा जे आता त्यांनी जे झॅन्डोपा किंवा जे काढलेल्या आहेत गोळ्या, त्याचं स्टँडर्डायझेशन कितपत झालेलं आहे ह्याचं माहिती नाही. म्हणजे मला तरी कल्पना नाही की ते कितपत रिलायबल आहे, आणि मग आपल्याला किती डोस घेतो हेच कळलं नाही, तर मग आपण त्याचं मेडिसिनचं शेड्युलिंग जे करतो, म्हणजे किती किती तासांनी किती द्यायचं गोळ्या, किंवा ते आपण नीट सांगू शकत नाही, आणि मग कधी कधी अचानक ऍक्शन येऊ शकते, अचानक जाऊ शकते, असं काही होतं का काय मला कल्पना नाही. तर मी काही कधी आम्ही वापरत नाही, पण होमिओपॅथी पण नाही आणि ॲलोपॅथी पण नाही. आम्ही ते काही वापरलं नाही, किंवा अॅक्युप्रेशर किंवा बाकी कुठलंच आम्ही काही हे केलं नाही. पण जसा आजार वाढत गेला तसं मग ॲलोपॅथीच्या गोळ्यांचं प्रमाण वाढवायला लागलं का? प्रमाण नक्कीच वाढवावं लागलं, आणि थोडंसं मग ते आम्ही कधी कधी असा प्रॉब्लेम येतो, मग त्याचं पुन्हा मग आम्ही ते मेडिसिन रिशेड्यूल करतो. म्हणजे आता काही डिस्टोनिया त्यांना थोडेसे साईड इफेक्ट्स येतात, म्हणजे आता लिव्होडोपा खूप, तुम्हाला माहिती सिंडोपा खूप घेतलं तर मग त्यांना डिस्टोनिया, म्हणजे पायाचे अंगठे आहेत ते असे कर्लिंग होतं, त्याचं म्हणजे असे कर्ल झाल्यासारखे, वाकल्यासारखे, आणि ते थोडंसं पेनफुल वगैरे असतं मला. तर तसं होत होतं, म्हणून मग आम्ही आता थोडंसं त्या लॉंग ऍक्टिंग गोळ्या पण चालू केल्या. नाही तर आधी त्यांना आम्ही शॉर्ट ऍक्टिंग त्यांना सूट झाल्या होत्या. पहिल्यांदा जेव्हा लॉंग ऍक्टिंग दिल्या तेव्हा त्याचा इफेक्टच यायचा नाही. मग आता आम्ही पुन्हा थोडंसं, मग मी ट्रायल अँड एरर करून सरळ चार्ट केलाय मेडिसिनचा, आणि मग थोडंसं ट्रायल एरर करून आम्ही ते ऍडजस्ट करतो. पण मधून मधून होतो त्यांना भरपूर त्रास, त्याच्यामुळे ते नाही म्हणताय, म्हणजे साईड इफेक्टचा होतोच. डिस्कायनेझिया मध्यंतरी खूप झाले त्या, विशेषतः एक्झर्शन झालं की जास्त होतं असं माझं ऑब्झर्वेशन, की प्रवास करून आलं किंवा असं आलं की मग जास्त प्रमाणात त्रास. त्यांना बोलायचं, एक मिनिट. की आयुर्वेद आणि होमिओपॅथी बद्दल थोडंसं सांगू इच्छितो. मी स्वतः होमिओपॅथी कॉलेजमध्ये शिकवायला जातो. आता आमचे अॅनाटॉमीचे विषय, ज्याला आपण म्हणतो ॲलोपॅथी, आणि आयुर्वेद कॉलेजमध्ये त्यांच्या रिसर्च टीमचा एक मेंबर होतो. पण अजून जितकं ऍक्टिव्हली करायला पाहिजे तितकं त्यांच्या ब्रँचेसला चालू झालं. पण तरी जर मला असं वाटतं माझ्या ट्रीटमेंटमध्ये काही प्रॉब्लेम आला तर मी त्यांच्या डॉक्टरना बोलून मत घेतो. माझा विश्वास आहे दोन्ही सिस्टीमवर, पण त्याच्यात आम्हाला आपण देऊ नये असं माझं मत. त्याच्या स्पेशालिस्टने द्यावं. काही वेळा तिघांनी मिळून एकत्र करता येईल असंही आहे. पण या सगळ्या गोष्टी, प्रत्येकाचं मन मोठं पाहिजे, अनेक गोष्टी असतात. पण आम्हाला फॉर्च्युनेटली कसं, माझा भाऊच न्यूरोलॉजिस्ट आहे, त्याच्यामुळे आम्हाला खूप बोलण्यात सोपं. मला अजून एक सांगायचं आहे की आयुर्वेदातलं मला असं वाटतं की संशोधन अजून खूप व्हायला पाहिजे आयुर्वेदावर, आणि त्याच्यात खरोखरच चांगल्या ट्रीटमेंट. आता माझ्या पुस्तकामध्ये पण मी उल्लेख केलाय की सध्या जी करंट ट्रीटमेंट त्यांची जी आहे, की त्यांना असं आढळून आलंय की पार्किन्सनच्या पेशंट्स मधला जो गट मधला फ्लोरा, म्हणजे जे बॅक्टेरियाचे प्रकार असतात, प्रत्येकाच्या आतड्यामध्ये ट्रिलियन्स, म्हणजे अक्षरशः ट्रिलियन्स
ऑफ बॅक्टेरिया असतात आपल्या आतड्यामध्ये राहत असतात, आणि त्याच्यातले बेनिफिशियल जे बॅक्टेरिया असतात, आपल्या शरीराला उपयोगी पडणारे बॅक्टेरिया, त्यांच्यामुळे आपले सगळे हेल्थ वगैरे चांगली राहत असते. तर फक्त पार्किन्सनच्या आजाराच्या पेशंट्समध्ये त्यांनी जेव्हा संशोधन केलं, तर परदेशामध्ये याच्यावर संशोधन बऱ्यापैकी होतं, आणि त्यांनी कुठले कुठल्या फ्लोराचे तिथे बॅक्टेरिया जास्त असतात आणि जे वाईट असतात, आपल्या टॉक्सिन्स तयार करतात, अशा पद्धतीने त्यांनी शोधून काढले. तर हे पार्किन्सनच्या पेशंट्समध्ये वेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया असतात, जे चांगले नसतात, बेनिफिशियल उपयोगी पडणारे नसतात, असं त्यांच्या लक्षात आलंय. म्हणून एक थेरपी त्यांनी जी सांगितली की जिचा उपयोग व्हायची शक्यता आहे, फिकल ट्रान्सप्लांट थेरपी. म्हणजे नातेवाईकांच्या किंवा कुणाच्या तरी चांगल्या हेल्दी पर्सनच्या फ्लोरा चेक करणार, ते तपासून घेणार की चांगला आहे का, आणि मग त्याचं पेशंटच्या ह्याच्यामध्ये म्हणजे नळी वाटे किंवा असं ते घालून ते तसे बॅक्टेरिया त्या पेशंटच्या आतड्यामध्ये सोडणार. तर ह्याला फिकल ट्रान्सप्लांट थेरपी. आणि हल्ली बऱ्याच आजारांवर, कॅन्सरच्या कित्येक आजारांवर सुद्धा ही थेरपी हल्ली आपल्याकडे सुद्धा, म्हणजे दीनानाथमध्ये किंवा पुण्यातल्या म्हणजे बऱ्याच इन्स्टिट्यूट्समध्ये मला असं वाटतं चालू केलेली आहे त्यांनी. पण पार्किन्सनसाठी त्याची अजूनही आपल्याकडे चालू केली का नाही कल्पना नाही, पण कदाचित 1-2-5 वर्षामध्ये ह्याच्याबद्दल अजून संशोधन होईल आणि प्रूव्ह होईल, जेव्हा की यांनी खरंच फायदा होतो तेव्हा ती चालू होईल. आणि आपल्या आयुर्वेदामध्ये जे पंचकर्म किंवा जे असे जे उपचार दिलेत ना, की वमन म्हणजे व्हॉमिटिंग आणि रेचक, म्हणजे असं करून ते पूर्ण कोठा साफ करून टाकतो त्याच्यामध्ये, असं माझं इंटरप्रिटेशन आहे. आणि त्याच्यामुळे तो फ्लोरा पूर्ण बदलल्यानंतर ते अशा पद्धतीचे, तुम्हाला कुठला आजार आहे त्याप्रमाणे त्या पद्धतीचे अन्नपदार्थ खायला सांगतात. म्हणजे लाल भोपळ्याचंच खा, किंवा अजून 1-2-3 भाज्यांची नावं सांगतात की हेच खा तुम्ही 2-3 दिवस किंवा 8 दिवस, असंच वेगवेगळे प्रकार करून. आणि मग तो तुमचा फ्लोरा ते बदलण्याचा प्रयत्न करतात की काय, असं मला वाटतं. म्हणजे ह्याच्यावरती संशोधन झालं नाहीये, पण मला वाटतं की संशोधन व्हायला पाहिजे ह्याच्यावर, असं मी बघितलंय. कारण इनफर्टिलिटीच्या पेशंट्सना सुद्धा त्या पंचकर्माचे काही उपचार असतात, त्याच्यामध्ये अशा पद्धतीच असतं की त्यांना ते पंचकर्म करतात आणि वमन आणि रेचक वगैरे असं देऊन पोट पूर्ण साफ करतात, आणि मग ते पदार्थ अशा पद्धतीचे खायला सांगतात की ज्याच्यामुळे तो त्या आजाराला अनुकूल असा बॅक्टेरिया त्याच्यामध्ये निर्माण होते. म्हणजे शेवटी सगळं पोटातूनच आपल्याला पोटाकडेच लक्ष द्यायला पाहिजे, आणि पोट हे सगळ्यात महत्वाचं ऑर्गन आहे असं वाटतं. आणि गट ब्रेन कनेक्शन तर आता प्रूव्ह झालेलंच आहे. हो मेंदूचा आणि त्याचा खूप संबंध हो आहे. अगदी. मग तर म्हणजे ज्याची पचनशक्ती किंवा पोट चांगलं नसेल किंवा पोट विकार वरचेवर होत असतील, तर त्यांनी वाट न बघता जर फिकल ट्रान्सप्लांट करूनच घेतलं तर, म्हणजे आता भारतामध्ये सुरू झालंय का आणि कितपत कॉमन आहे सुरू अजून माहिती झालंय, नाही. पण अजूनही पार्किन्सनसाठी अजूनही तसं प्रूव्ह नाही. म्हणजे मी ऐकली व्याख्यानं न्यूरोलॉजिस्टच्या अमेरिकेतल्या, म्हणजे त्यांच्याकडे सुद्धा हा विचार आता चालू झालाय की पार्किन्सनसाठी हा करावा का म्हणून. पण अजून त्याचे जोपर्यंत त्यांच्याकडे कसं आहे की ते ट्रायल्स करणार, म्हणजे तेवढ्या प्रमाणात, म्हणजे स्टॅटिस्टिकली ते सगळं करतात. समजा 10,000 किंवा 20,000 लोकांवरती असा प्रयोग करून मग ते झालं की त्यांना फायदा होतोय, मग ते ती पद्धती आपल्याकडे उपचारासाठी आणली, म्हणजे ते ऍडव्होकेट करतात. आता आपण सगळ्यांनी एबीपी माझा कट्टामध्ये मुलाखत झालेली आपण बहुतेकाने हो ऐकली. हो हनुमंतराव गायकवाडांची, त्यांची बीबीजी लाईफ सायन्सेस म्हणून त्यांनी बरीच वर्ष संशोधन करून त्यांनी औषधं नॅनो टेक्नॉलॉजी पद्धतीने तयार केली आहेत. हो आणि कॅन्सरवर आणि पार्किन्सनवरती विशेष लाभदायक आहेत असं ते सांगतात. हम्म. म्हणजे इंटरव्ह्यू त्यांनी खूप क्लिअरली अगदी डाटा पण दिलाय सगळं, आणि अमेरिकेतल्या येल युनिव्हर्सिटीमध्ये हे ट्राय करून प्रूव्ह करून सिद्ध झालंय की ही औषधं उपयोगी होत आहेत, किंवा त्यांनी त्याच्या पेटंटसाठी सुद्धा अर्ज केले आहेत. तर मग तुम्ही ते ऐकली का मुलाखत? त्याच्यावर तुमचं मत काय आहे? आम्ही ऐकली मुलाखत, पण त्यांनी त्याच्यामध्ये पार्किन्सनचा फक्त उल्लेखच केलेला होता नाही का? म्हणजे असं डिटेलमध्ये त्यांनी काही त्याचं डिटेलिंग काही केलं होतं असं वाटत नाही. हा, आपल्याला त्यांनी म्हणजे वाचायचंय जेव्हा खूप प्रमाणामध्ये तुम्ही त्या बऱ्याच पेशंटना इतर कोणी बोलते त्यांनी आपापले करावे. बरं यायचंय हो 100दा सांगून परत हा, बोला. बोलणार नाही आम्ही तर मग. आता कोण बोलतंय ते कळतंय का? त्यांना म्यूट करता येईल का? काय होतं वयाप्रमाणे काय कळत नाही म्यूट करायचं. तर आम्ही ऐकली ती मुलाखत, आणि ते अतिशय कॉन्फिडेंटली सांगत होते, पण मला थोडंसं असं वाटलं की थोडं त्याच्यासाठी अजून डेटा पाहिजे कलेक्ट करणं. तो डेटा त्यांनी तो पब्लिश केला पाहिजे, किंवा तो म्हणजे लॅन्सेट किंवा चांगल्या अशा ज्याला, आता हे आम्ही रेफरन्सेस मी जे घेतलेत ना माझ्या पुस्तकामध्ये, ते NCBI याचेच फक्त रेफरन्सेस घेतलेत. नाही तर रेफरन्सेस बघायला गेलं, तुम्ही गुगल केलं तर इतके रिसर्च पेपर्स असतात, त्याच्यातले खरे ऑथेंटिक असे रिसर्च पेपर्स कोणते ते शोधून काढावं लागतं. आणि त्याच्यासाठी NCBI म्हणजे नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन, यांचा तो रिलायबल असा डाटाबेस आहे. म्हणजे त्यांच्याकडे प्रचंड प्रमाणामध्ये त्याचं फंडिंग आणि अप्रुव्हल हे दोन्ही अमेरिकन गव्हर्नमेंट करतं.
आणि त्याचे नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन किंवा पबमेड अशा जे होते तेच रेफरन्सेस मी घेतले होते त्याच्यामध्ये. म्हणजे मला कुठलीही अनऑथेंटिक इन्फॉर्मेशन पास ऑन करायची नव्हती, की जी 100% खात्रीची त्यांनी रेफरन्सेस दिलेले तेच फक्त आपण पुस्तकात, कारण चुकीचा संदेश लोकांना जायला नको असं माझं एक मत होतं. तर त्याच्यामुळे मी हे जे NCBIचे तर अशा पद्धतीच्या ह्याच्यामध्ये त्यांनी त्यांचे पेपर्स पब्लिश करावेत, त्यांच्यासाठी रिसर्च ट्रायल्स घ्याव्या आणि मग ते आपल्यापर्यंत पोहोचलं तर ते आपण 100% आपण फॉलो करू असं मला वाटतं. पण एकूण थोडंसं ना स्टँडर्डायझेशनचा आपल्याकडे आयुर्वेदामध्ये सगळं चांगलं असतं, पण स्टँडर्डायझेशनचा प्रॉब्लेम मला जास्त वाटतो. जसं इतक्या ह्याच्यामध्ये इतकं हे दिलं की इतक्या लोकांना बरं वाटणार असं ते नसतं. भारत सरकारने सुद्धा एक स्टँडर्डायझेशन ड्रग्स फॉर दी आयुर्वेद, युनानी या सगळ्यासाठी एक कमिटी नेमली. तर त्यांचा सगळा चालला. त्याच्या एका कमिटीवर मी फार पूर्वी होतो 10 वर्षापूर्वी. आणि त्यावेळेला असं लक्षात आलं की सिन्सिअरिटी अँड डिव्होटेड रिसर्च झालं. हा एक मुद्दा. आणि दुसरा मला मुद्दा महत्वाचा म्हणायचा की डॉक्टर पेशंट रिलेशनशिप आणि पेशंट पेशंट रिलेशनशिप हे फार महत्वाचं. कारण एक सांगितलं आणि त्यांनी जर दुसरं काही त्या पेशंटला सांगितलं तर मग तो पेशंट डिप्रेस होतो. पण पेशंटला एलिव्हेट करून मनाने ताकद देणं हे फार महत्वाचं. मध्यंतरी कुठेतरी एका कार्यक्रमाला गेलो तर तिथं म्हणले डॉक्टरांना बघितलं काय झालं असंच वाटतं. त्यांना बघितलं की आम्हाला डिप्रेशन येतं असं. म्हणजे मनाने घट्ट आपण झालं पाहिजे एवढंच त्याचं. मॅडम मला एक विचारायचं होतं. मी सलगर सांगलीहून बोलतोय. नमस्कार. मला डॉक्टरांचं दर्शन छान वाटलं. डॉक्टर तुमच्या स्वभावाबद्दल मी ऐकलं होतं. तीर्थळी काकूनी तुमच्या स्वभावाबद्दल खूप सांगितलं होतं. डॉक्टर खूप छान आहे, खूप चांगलं. मी गाणंही छान म्हटलं तर अभिनंदन तुमचं. डॉक्टर साहेब पहिला, कारण तुम्ही ह्या सगळ्याचे हिरो आहात या पुस्तकाची. एक सर्जन जेव्हा पेशंट होतो तेव्हा त्यांची मानसिक अवस्था काय होती आणि त्याला म्हणून तुम्ही काय त्यांना बकअप कसं करता. म्हणजे तुम्ही स्वतः एक शुभंकरही आहात आणि डॉक्टरही आहात. तर मग तुम्ही त्यांना एकच पहिल्यांदा एक गोष्ट सांगतो की एक लक्षात घ्या की जे दिलेलं आहे ते जाणार नाही. पण एक लक्षात याच्यात असं ठेवलं पाहिजे की ह्या पार्किन्सनने आयुष्य कमी होत नाही. त्याच्यासाठी सगळ्यांना तयार करावं लागतं. मी कसं करू आपण काय करू शकतो. हे जे हताशपण आहे त्याला काय करायचं आपण. बऱ्याच वेळा कसं होतं आपण जेव्हा ह्याच्यात जातो म्हणजे शून्य होतो म्हणजे कमी होतो म्हणजे आपण त्याला ऑफ पिरियड म्हणतो बघा. ऑफ पिरियड मध्ये नुसतं बघण्याखेरीज आपण काही करू शकत नाही आणि त्यावेळेला जी एक मानसिक विवशता येते ती खूप म्हणजे त्रासदायक असते. मग त्याला तुम्ही कसं ओव्हरकम करता. आता माझा स्वभाव असा आहे की रोज एक 10-20 लोकांना भेटायचं आणि त्याच्यामुळे काय होतं माझं बोलणं होतं त्यांच्याशी, त्यांच्यात वेळ जातो. टीव्ही एक माझा आवडता छंद आहे. युट्यूबवर असतात काय युट्यूब मध्ये इतकं ज्ञान आहे. गेल्या वर्षी पण मी गाडी चालवत होतो. सगळ्यांना त्या सगळ्यांच्या बद्दल मी कुणी भेटलं की त्याच्याशी गप्पा मारत असायचे. लहान मुलगा आला तरी चालतो आणि एकदम 80 वर्षाचा माणूस आला तरी चालतो. मला बोलणं सगळ्यात महत्वाचं. म्हणजे तुम्ही बोल मानसिक तुमचं होतं पटकन मनात काही ठेवत नाही. मनात काही अजिबात नाही. आपण लगेच बायकोला बोलायचं. मुख्य ते युट्यूब वरती म्हणजे काय काय बघतात हे त्यांना म्हणजे इतकं ज्ञान त्यांना त्याच्यातून मिळतं. कारण मला वाटतं विमानाचे अपघात कसे होतात त्याचे व्हिडिओ असतात तिथपासून ते अजूनही कुठल्या एअर टिप्स कुठल्या लहान आहेत वगैरे जगामधल्या वगैरे इथपासून कुठल्या पण त्यांना विषय चालतो. मग गाणी तर असतातच. गाणी प्रचंड आवडतात. मी आता काही घरगुती विजिट केला तिथं पुरुषांना बोलायची सवय नसते. डिप्रेशन येतं पुरुष पेशंटना जास्त डिप्रेशन तिथे कुठं फारसे शेअर त्यामुळे त्या आजाराचं प्रमाण वाढतं असं माझ्या घर भेटी. आणि स्वतःला पूर्वी जे आपण घर चालवतो वगैरे जे कॉन्सेप्ट असायचे ते हळूहळू मनात पेशंट आणि याच्यासाठी पेशंटसाठी कार्यशाळा अशा झाली. माझ्या मनात ते तसंच चाललंय एक जरा किंवा ते बोलले मी नक्की येऊ मग त्या कार्यक्रमात आम्ही येऊ तुमच्या नक्की. थोडस प्रबोधन होत असेल तर नक्की लाभ घेऊ. छान छान वाटलं तुमचं. नमस्कार, मी कॅप्टन सुनील कर्वे बोलू का. हा बोला. रमाताई तुमच्या कविता अतिशय सुंदर असतात. त्याच्या एका कवितेचं वाचन केलं होतं तुमच्या परवानगीने. माझ्या डोक्याला प्रश्न असा डॉक्टरांचं पण अभिनंदन की त्यांनी एवढ्या समर्थपणे त्याला पिढीला तोंड दिलं. माझा प्रश्न थोडा वेगळा आहे की तुम्ही म्हटलं होतं की इंडस्ट्रियलायझेशन मुळे हा रोग जास्त पसरतो. पण समजा लाख लोक राहतात एका शहरामध्ये सगळेजण साधारणपणे तेच किंवा सिमिलर अन्न किंवा सेम ऍटमॉस्फिअर ब्रीद इन करतात. पण खूप कमी म्हणजे आता थोडंसं प्रमाण वाढलं असेल पण 1% लोकांनाच पार्किन्सन होतो.
तर त्याचं काय म्हणजे इंडिव्हिज्युअली तुमची काही ताकद कमी पडते? कारण नाही. एका घरातली 10 माणसं सगळं अन्न तेच खातात, हवा पण तीच घेतात, पण ऐकायलाच पार्किन्सन होतो. असं का होत असेल? त्याचं कारण असं आहे की जेनेटिक प्रिडिस्पोजिशन तुमचं तसं असेल तर तुम्हाला होतं. म्हणजे तुमच्या मी एक उपमा दिलेली आहे त्याच्यामध्ये की जीन्स म्हणजे तुम्हाला बंदुकीत गोळी भरण्याचं काम जीन्स करतात आणि ते चाप ओढायचं किंवा ट्रिगर पिस्तुलाचा उडावा तसं कोण करतं तर ते टॉक्सिक एजंट्स. म्हणजे नुसते जीन्स असून उपयोग आहे. म्हणजे जेनेटिकली तुम्हाला असेल पण तुम्हाला एक्सपोजरच झाला नाही समजा टॉक्सिन्स तर तुम्हाला होणार नाही पार्किन्सनचा, कारण ती जीन्स एक्सप्रेसच होणार नाही. आणि जीन्स म्हणजे काय तर जीन्समध्ये तुमच्या शरीरामधली जी प्रथिनं किंवा प्रोटीन्स आहेत ती तयार करण्याची रेसिपी असते, म्हणजे कशा पद्धतीने तयार करायची. आणि मग हे जीन्स जेव्हा प्रोटीन तयार करतात, आता पार्किन्सन्स मध्ये अल्फा सायन्युक्लिन या नावाचं प्रोटीन असतं, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम झालेला असतो. तिथं त्याचं मिसफोल्डिंग होतं, म्हणजे त्याचं स्ट्रक्चरच बदलतं, म्हणजे आकार बदलतो. आणि मग ते त्याच्या जिथे जाऊन त्यांनी काम करायचंय त्या रिसेप्टर मध्ये ते जाऊन बसायला पाहिजे तर ते बसत नाही. त्याचा आकार बदलल्यामुळे ते तिथे बसत नाही आणि त्याच्यामुळे तो डॅमेज होतो न्यूरॉन. आणि मग तो न्यूरॉन एक डॅमेज झाला की ते दुसरा त्याच्या शेजारचा असं होत होत ते मेंदूपर्यंत पोहोचत डॅमेज होणं. म्हणजे अल्फासिन्युक्लिन मध्ये मिसफोल्डिंग होतं. हे सगळं ते टॉक्सिन्स तिथे आला पाहिजे, तुमचे जेनेटिक प्रिडिस्पोजिशन पाहिजे. आणि म्हणून बहुतेक वेळा जेनेटिक प्रिडिस्पोजिशन असायला लागतं. पण त्यांना आता प्रयोग करताना कित्येक वेळा त्या एमपीटीपी स्टोरी ही जी तुम्ही वाचली असेल, तिसरं प्रकरण आहे पुस्तकातलं, तर ते एमपीटीपीचं टॉक्सिन घेतल्यानंतर त्यांना पार्किन्सनचा आजार घेतलं असेल 100 लोकांनी ते एमपीटीपी ड्रग त्यावेळेला, पण त्याच्यातल्या 6 लोकांनाच का झाला, तर त्यांचं जेनेटिक प्रिडिस्पोजिशन असावं असं असू शकेल. पण त्यांचं म्हणणं आहे की कधी कधी खूप टॉक्सिन्स कंटिन्युअसली तुम्हाला जास्त प्रमाणात आली तर डायरेक्टली सुद्धा ते डॅमेज करू शकतात. आता ते काय म्हणजे सांगणं अवघड आहे की कुणाला कसं होईल. आणि म्हणजे ज्यांच्या आता घरामध्ये आहे तर त्यांना सुद्धा एक एकदा स्त्रियांना त्यातल्या होत नाही कारण एक्सपोजर नसतो त्यांना, किंवा असंही असू शकतं म्हणजे टॉक्सिन्सना किंवा केमिकल्सना. आणखीन काही त्याच्याबद्दल? नाही, थँक्यू. हा, झालं, कन्व्हिन्स झालात ना आपण? कन्व्हिन्स मला अजून त्याच्याबद्दल थोडी साशंकता आहे, कारण मी म्हटलं तसं की एकाच घरामधले लोक सगळं तेच घेतात जेनेटिकली, पण सेम बहीण भावंड सगळे तेच जीन्स घेऊन आलेले असतात, तरी फक्त एकालाच होतं असं. पण एनिवे मला थोडंफार कळलं. म्हणजे ते जीन्स आहेत ती नुसती जीन्स पेनिट्रेट व्हावी लागतात, ते एक्सप्रेस व्हावी लागतात तरच तो आजार होतो, असं त्याचं बेसिक हे आहे. आणि जीन्स मध्ये सगळे रेसिपीज असतात, सगळ्या प्रोटीन्स शरीरात ते तयार कशी करायची, पण ती एक्सप्रेस झाली नाही तर तो आजार होतच नाही. आणि आता कुणाचा एक्सप्रेस होईल आणि कुणाचा नाही होणार हे आता काय म्हणजे हे सगळं कोडच आहे. मी म्हटलं ना त्याप्रमाणे आता आपल्याला जी माहिती आहे ती फक्त टिप ऑफ द आईसबर्ग आहे. त्याच्या खालचं सगळं आपल्याला अजून माहितीच नाही, मनगाचं खालचं काय भाग म्हणजे खरा ऍक्च्युअली आपल्याला माहितीच नाही अजून या आजाराबद्दल. येस, थँक्यू, आता कळलं मला. मला प्रश्न विचारायचा नाहीये, पण मला आज आमच्या पार्किन्सन मित्रमंडळाला हे प्रकाशन करायची संधी मिळाली आणि प्रकाशन डॉक्टरांच्या हस्ते झालं. या दोन्हीबद्दल खूप छान वाटलं. तुमचे दोघांचे आभार आणि अभिनंदन. पुस्तक हे दुसरं प्रकाशित झालं, अनेक आवृत्त्या अशा निघू देत असं मला वाटतं. आणि मला पार्किन्सनचे पण आभार मानावे लागतात की त्याच्यामुळे तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये आलात, आमच्या सहवासात आलात, आमच्या मैत्री वर्गात आलात, त्यामुळे अक्षरशः पार्किन्सनचे आभार मानावेत असं वाटतं मला. आपण जो प्रश्न विचारला जे गंमत सांगतो, म्हणजे माझ्याकडे मुलं मला कुणी केव्हाही आलं तरी चालतं, त्याच्याशी बॅडमिंटन खेळतो, गोट्या खेळतो, विट्टीदांडू खेळतो. आणि त्याच्यापैकी एका मुलाने मला विचारलं की डॉक्टर लागा तुम्ही हात का हलवता सारखं? अरे मी म्हणलं लहानपणापासून मी खूप काम करत होतो, अलीकडे काम करायला सोडलं त्याच्यामुळे शरीर म्हणायला लागलं अरे काम कर काम कर, अशा काहीतरी गमती करत असतो. त्यांना मुख्य कसलाही असं नॉन अज्युमिंग एक म्हणजे त्यांना इगो नाही आहे कसलाही, ते त्यामुळे त्यांना कुणातही ते सहज मिसळून जातात आणि तो त्यांचा स्वभाव आहे. म्हणून त्याच्याशी मैत्री करायला लोक अगदी म्हणजे मॅग्नेट असल्यासारखं असतं. ते कुठे बसले असतील ना तिथे शेजारी लोक येऊन बसतात त्यांची, म्हणजे अगदी कुठेही जाऊ दे, समारंभात जाऊ दे किंवा काही कुठे जाऊ दे, त्यांची पर्सनॅलिटी तशी आहे, दैवी देणगी आहे त्यांना. त्यामुळे त्यांनी त्या आजारावरती विजय मिळवला असं वाटतं. म्हणजे त्यांनी जो आजारावर मिळवलाय तो त्यांच्या स्वभावात, म्हणजे जसे सरदेशपांडे साहेब आमचे पुण्याचे आहेत, सरदेशपांडे साहेब पण असे सगळ्या गोष्टीला हसण्यावर नेतात. आणि आपले हो, त्यांनी किरण सरदेशपांडे ते पण फार छान लिहितात आणि त्यांनी छान अगदी म्हणजे त्यांची स्टाईल पण छान आहे लिहिण्याची. डॉक्टरांना पण आता डॉक्टरांनी पण मगाशी पण मॅडम समोर आहेत, माझा आवाज कसा फुटला म्हटलं सुरुवातीला.
म्हणजे खूप छान वाटलं. म्हणजे असंच विनोदानेच घेता आलं पाहिजे तर तो आजार आटोक्यात राहील. आपणच जर रडत बसला तर रडत बाजूचं गाव आपल्याकडे येत नाही, ते दुसरीकडे जातं. आणि विनोद स्वतःवर केला म्हणजे दुसऱ्याला काही कोणी म्हणल्याचं म्हणून हे डिस्क्रेडिट देतो. खूप छान, थँक्यू सर. मध्यंतरी जर्मनचे टीचर मॅडम मी अल्पना जोशी. मला ना तीन ते चार वर्ष झाली. मला ना बोलण्याचा बोलण्याचा इतकी बोलण्याचा फार होतो. आपण स्पीच थेरपिस्टची म्हणजे कन्सल्टेशन केलं तर जास्त बरं होईल असं मला वाटतंय. स्पीच थेरपिस्ट म्हणजे ते मला वाटतं बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये आवाज येत नाही मॅडम. हा बोल. आवाजच नाही ना. हा नाही, स्पीच थेरपिस्टची आपण अपॉइंटमेंट घेऊन त्यांच्याकडून कन्सल्टेशन करून त्या स्पीच थेरपीने तुम्हाला फरक पडू शकेल असं मला वाटतं. हो का, बरोबर, ठीक ठीक चालेल. हा असतात बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये स्पीच थेरपिस्ट असतात आणि ते कसं बोलायचं आणि उच्चार कसे करायचे. नंतर दुसरं म्हणजे ओंकाराने तुम्हाला फरक पडेल. मला वाटतं ओंकार साधना पण खूप प्रभावी असते आणि बरेच शिकवणारे असतात. ओंकार म्हणजे आता मला पुण्यामधलं माहिती नाही कोण आहे, पण आमच्याकडे तरी 64 प्रकारांनी ओंकाराचं उच्चार करणाऱ्या एक आहेत. त्या शिकवतात. पूर्वी करंदीकर म्हणून डॉक्टर अहमदनगर, डॉक्टर जयंत करंदीकर, त्यांनी हे शोधून काढलं की 64 प्रकारांनी ओंकाराचा उच्चार केला तर बरंच त्यांचा आवाज गेला होता पूर्ण त्यांचा स्वतः. आणि ते उत्तम गायक होते. गझल, त्यांना संगीताचं प्रचंड ज्ञान होतं. ते मेडिसिनचे डॉक्टर होते, म्हणजे कार्डिओलॉजिस्ट होते. पण त्यांना स्वतःला तसा त्रास झाला की त्यांना बोलताच येईना. तर तेव्हा त्यांनी 64 प्रकारच्या ओंकाराचा त्यांनी हे केलं. म्हणजे त्यांनी ते शोधून काढलं तंत्र आणि ते बऱ्याच लोकांना त्यांनी ते थेरपी दिली. मला वाटतं शोभनाताईंना कल्पना आहे त्याची, त्या सांगतील आपल्याला. तर तसंच आमच्याकडे सोलापूरला त्यांच्या शिष्या, आमच्या सोलापूरला एक पंडित म्हणून, एक सुनेत्रा पंडित म्हणून एक आहे, तर त्या त्यांच्याकडून शिकल्या ओंकाराचा उच्चार करायचा आणि त्या घेतात अजूनही. तर त्या त्यांचं सकाळी एक तासभर काहीतरी त्या ओंकाराचं असतं. तर त्याचा तशा पद्धतीचं तुम्हाला ओंकाराचं कोणी शिकवणारं असेल तर त्याचा पण उपयोग होईल तुम्हाला असं मला वाटतं. थेरपिस्टना तुम्ही पहिल्यांदा कन्सल्ट करावं असं मला वाटतं. चॅटबॉक्स मध्ये एक प्रश्न आलेला आहे की न्यूरोजेनेसिस, न्यूरोप्लास्टिसिटी याच्यात डोपामाइनर्जिक न्यूरॉन्स पुन्हा तयार होतात असं वाचलंय. तर आपल्याला याचा काही उपयोग करून घेता येतो का? न्यूरोजेनेसिस आणि न्यूरोप्लास्टिसिटी याच्यात मायोनेर्जिक न्यूरॉन्स पुन्हा तयार होतात. मला याचं ज्ञान नाही काही, त्याच्यामुळे मला प्रश्न नीट कळला नाही, पण मेडिकल टर्मिनॉलॉजी असल्यामुळे तुम्ही उत्तर देऊ शकता. अजून रिसर्च चालू आहे याच्यावरती, अजून असे तयार करता येतील असं काही वाटत नाही. काही चाललंय, म्हणजे मी आता पुस्तकामध्ये पण मी हे केलेलं आहे, त्याचा उल्लेख केला अशा पद्धतीचा, म्हणजे तयार करता येतील. नाही, सर्जरी हे नवीन ज्या थेरपीज आहेत ना त्याच्यामध्ये म्हणजे ऑप्टोजेनेटिक्स वगैरे त्या पद्धतीचं त्याच्यामध्ये आहे. पण हे अजूनही ह्याच्यात काही प्रूव्ह झालेलं नाहीये. पण ह्याचं अजून संशोधन चालू आहे. बऱ्याच गोष्टींचं संशोधन प्रचंड मोठ्या प्रमाणात अमेरिकेत वगैरे चालू आहे. आणि ही सगळी पार्किन्सन फाउंडेशन किंवा ही जी आहेत ना आपल्या सगळ्या संस्था, हेच त्यांना फंडिंग करतात. म्हणजे ते लोकांकडून डोनेशन भरपूर घेतात, त्यांच्याकडे संशोधनाला प्रचंड पैसा लागतो ह्या सगळ्या पार्किन्सनच्या. तर ते ह्या संस्था करतात. 4-5 अशा संस्था आहेत. आणि डॉक्टर व्यायाम काय करतात? व्यायामाबद्दल बोलायचं राहिलंय. पार्किन्सन मध्ये व्यायाम खूप आवश्यक आहे असं म्हणतात सगळे डॉक्टर, पण वेगवेगळ््या प्रकार करतात का एकच काही ठराविक करतात? ते एक दिवस करतील व्यायाम आणि दुसऱ्या महिनाभर करणार नाहीत असं आहे त्यांचं. केला तर इतका करतील की बस. म्हणजे सोसायटीमध्ये आमच्या ब्रिस्क वॉकिंगच्या स्पर्धा दरवर्षी मीच पाहिलं. छान. पण ते नाही, चालतात, थोडस चालतात ते, म्हणजे असं बाकी काही व्यायाम असं स्पेशल काही करत नाही. म्हणजे आवड नाही, गरज म्हणून करतो. वॉकिंग होत असेल ना?
गप्पा मारता फिरतात. लहानपणी ते बॅडमिंटन वगैरे खेळत असतात भरपूर, म्हणजे टुर्नामेंट्स पण खेळले आहेत इंटर कॉलेज वगैरे, इंटर युनिव्हर्सिटी मध्ये पण. पण आता काहीच करत नाही. मला कोल्हापूरच्या त्यांना असं डॉक्टर रोज काहीतरी. अच्छा, बोला ना उमेशजी, बोला. कोल्हापूरच्या सांगितलं की तुम्ही व्यायाम करत नाही म्हणून तुम्हाला पार्किन्सन झालंय, हे खरं आहे का हो? नाही असं नाही अजिबात. आता असं असतं ना तर मी कितीतरी उदाहरणं अशी आहेत की आता मोहम्मद अली नाही, त्याला ट्रोमामुळे झालं, पण एक शॉन कॉनोली म्हणून एक मी उदाहरण याच्यामध्ये लिहिलंय पुस्तकामध्ये, की जो स्केटिंग करत असे, तर स्केटिंग करायचं त्याच्यामधला तो एकदम डेअर डेव्हिल ऑन स्केट्स असं म्हणायचं त्याला, म्हणजे प्रचंड प्रमाणात स्केटिंग त्या सगळ्या ह्याच्यामध्ये फर्स्ट असायचं. तर त्या माणसाला सुद्धा पार्किन्सनचा आजार, आणि खूप लहान वयात 39 वर्षी त्याला पार्किन्सनचा आजार झाला. असं काही व्यायामाचा आणि ह्याचा काही संबंध नाही. इट इज जस्ट युअर डेस्टिनी असं मला हल्ली म्हणावं असं वाटतं. कशाचाच काही संबंध नाही. खूप व्यायाम करणाऱ्यांना सुद्धा हार्ट अटॅक आलेले आपण प्रीमॅच्युअरली. डिस्टोनियावर कंट्रोल करण्यासाठी डॉक्टर काय करतात असा एक प्रश्न आलाय. डिस्टोनियासाठी आम्ही थोडस गोळ्यांचं प्रमाण थोडस कमी जास्त करतो. म्हणजे सिंडोपाच लॉंग ऍक्टिंग आता घेतल्यानंतर, म्हणजे कंट्रोल रिलीज जी आहे सिंडोपा सिया कंट्रोल रिलीज टॅबलेट, तर ती आम्ही दिली, पण ती पण थोडीशी सुरुवातीला जास्त दिली गेली. मग त्याचा पुन्हा डोस कमी केला, मग त्याचे थोडे साईड इफेक्ट्स म्हणजे हॅल्युसिनेशन्स व्हायला लागले, मग ती कमी केली. आणि त्याच्यानंतर थोडंसं आता त्यांना फारसे आधी नव्हतं, अलीकडे गेले 2-3 महिन्यापासून त्यांना जास्त डिस्टोनिया व्हायला लागला. आणि त्याच्यासाठी थोडंसं आम्ही बघितलं, गरम पाण्यात पाय बुडवून बघितलं, नंतर गरम पाण्याच्या पिशवीने शेकून पाहिलं, त्याने काहीही कशाचाही उपयोग होत नाही. शेवटी गोळीचा परिणाम होणं हेच महत्वाचं. त्याच्यासाठी मग थोड्याशा गोळ्यांचं आम्ही आता सरळ चार्ट करून त्याप्रमाणे कमी जास्त गोळ्या करतो. आणि सीआरचा डोस थोडा कमी केला, कंट्रोल रिलीज घेतल्यावर थोडीशी ब्लड लेवल त्या मेडिसिनची अशी कन्सिस्टंटली एक लेवल राहायला पाहिजे. म्हणजे अप्स अँड डाऊन्स व्हायला लागले की डिस्टोनिया होतो. म्हणजे डोस मध्येच जास्त, डोस मध्येच कमी, असं ब्लड लेवल, म्हणजे डोस ब्लड लेवल शरीरातली जी आहे. आणि काय होतं की सुरुवातीला त्याचं जी औषधाचा परिणाम होण्यासाठी जी एक ब्लड लेवल तयार व्हायला पाहिजे त्या मेडिसिनची, रक्तातली पातळी, तर ती सुरुवातीला असते ती व्यवस्थित, तर त्याच्यामधलं आणि साईड इफेक्ट याच्यामध्ये बराच अंतर असतं. पण पुढे पुढे काय होतं की जेव्हा बरेच वर्ष आपण औषध घेतो त्यावेळेला त्याचं रक्तातली पातळी जी औषधाचा परिणाम, चांगला परिणाम होण्यासाठी जी व्हायला पाहिजे, थेराप्युटिक लेवल ज्याला म्हणतो, ती आणि साईड इफेक्टची लेवल याच्यातलं मार्जिन येते असं नॅरो व्हायला. नॅरो झालं की थोडंसं जास्त झालं की साईड इफेक्ट यायला लागतात. आणि डिस्टोनिया हा एक साईड इफेक्ट असतो. म्हणून आपण ऑब्झर्व कसं करायचं की डिस्टोनिया कधी येत आहेत, किंवा डिस्कायनेझिया ज्याला म्हणतो, डिस्कायनेझिया म्हणजे कोरिया सारख्या, म्हणजे डान्सिंग मुवमेंट्स किंवा असं दिसतं, तर त्या कधी कधी त्या 2-3 प्रकारच्या असतात. एक म्हणजे तुम्हाला जेव्हा गोळीची ऍक्शन यायच्या वेळेला, म्हणजे ऍक्शन जायच्या वेळेला आणि गोळी घेतल्यानंतर, म्हणजे ती ऍक्शन जाताना आणि येताना अशा वेळेला त्या मुवमेंट्स होतात काही लोकांना, ऑन अँड ऑफ, त्याला डिस्कायनेझिया म्हणतात. दुसरा जो आहे डिस्कायनेझिया, त्याचा प्रकार म्हणजे पीक डोस, म्हणजे पीक लेवल, म्हणजे सगळ्यात जास्त त्याची लेवल असते त्यावेळेला डिस्कायनेझिया होऊ शकते. म्हणजे डान्सिंग मुवमेंट्स किंवा अशा ज्या पार्किन्सनच्या ट्रेमर्स या वेगळ्या प्रकारच्या, म्हणजे साईड इफेक्ट असलेले डिस्कायनेझिया, म्हणजे साईड इफेक्ट असलेले एरॅटिक मुवमेंट, तर ह्या दिसतात. तर आणि तिसरं जे आहे ते डिस्टोनिया, आणि हे डिस्टोनिया आहे ते बरेचदा अर्ली मॉर्निंग खूप वेळा होतात, किंवा रक्तातली पातळी त्या मेडिसिनची कमी झालेली असते त्यावेळेस. 110 आणि 125 चा परिणामात काय फरक आहे, असं कोणीतरी प्रश्न विचारले. हे डिस्टोनियाचं कळलं ना आपल्याला, तो डोस ऍडजस्टमेंट करणं हेच त्याला. लॉंग ऍक्टिंग दिलं तर ती थोडीशी लेवल राहत, आणि मधून मधून मग आम्ही सिंडोपा 110 देतो, अर्धी गोळी अशी 3-3 तासाला, म्हणजे ते पण बघून द्यावे लागतात. असं आहे की हे थोडंसं मी चार्ट करून मला प्रिफर करते मी, कशा पद्धतीने ऍक्शन आली आहे का नाही हे लिहून ठेवणं, आणि मग त्याचा उपयोग होतो जरा, की पुढचा आपल्याला डोस देताना त्याचा उपयोग होतो. आणि क्लोज ऑब्झर्वेशन करत राहणं, म्हणजे तुम्हाला शुभंकराला ते काम आहे. म्हणजे हे आपापलं ऑब्झर्व करूनच डोसेस ऍडजस्ट किंवा औषधांची मॅनेजमेंट करायला लागते. आणि किती फ्रिक्वेंटली न्यूरोलॉजिस्ट कडे जावं असं तुम्हाला वाटतं का आपापलंच ठरवलेलं जास्ती चांगलं? तुम्हाला जेव्हा त्याचा खूपच त्रास होतो, कधी कधी पेनफुल असतात डिस्कायनेझिया, तर ते पेनफुल असतील तर तुम्ही न्यूरोलॉजिस्टला हे करा. जास्त प्रमाणात येत असतील तर त्यांना कन्सल्ट केलं पाहिजे, कारण मग ते तुम्हाला औषधं दुसरी बदलून देतात. आणि त्याप्रमाणे ते पण आपण घरी जे चार्ट करून करणार, ते न्यूरोलॉजिस्ट त्यांना जास्त ज्ञानी पेशंट बघितलेले असतात, तर त्यांना ते बरोबर ज्ञान होतं. पण आपलं आपण ऑब्झर्वेशन करून ते पण लिहून ठेवलं तर त्यांना न्यूरोलॉजिस्टना औषधं देतानाच होईल असं मला. आपलं आपण म्हणजे गोळी घेतल्यानंतर गोळीचा परिणाम जायच्या वेळेला डिस्कायनेझिया येत आहेत किंवा डिस्टोनिया होतं, गोळीचा परिणाम
परत म्हणजे गोळी घेतल्यानंतर किंवा काय म्हणतात त्याला, येताना आणि जाताना असं दोन्ही वेळा, म्हणजे गोळीचा इफेक्ट येताना आणि जाताना असं दोन्ही वेळेला जर ऑन डिस्कायनेझिया, नंतर पीक डोस डिस्कायनेझिया, आणि तिसरा आहे तो डिस्टोनिया. हा कधी कधी म्हणजे पायाचे टोज वगैरे कर्लिंग होतं किंवा असे पेनफुल असतं कधी कधी. ते अर्ली मॉर्निंग होऊ शकतो बरेचदा, म्हणजे डोस जेव्हा मेडिसिनची लेवल कमी होते, रक्ताची पातळी कमी होते त्यावेळेला. तर ते ऑब्झर्वेशन करून आपण लिहून ठेवलं आणि जर का न्यूरोलॉजिस्टना दाखवलं तर ते जास्त चांगल्या प्रकारे आपल्याला ट्रीटमेंट देऊ शकतील. कारण त्या गोळ्यांचं शेवटी काय, सगळ्या गोळ्यांचं शेवटी हा पार्किन्सनच्या आजारामध्ये लिव्होडोपा हे सगळ्यात तेच प्रभावी आहे जास्त इतर गोळ्यांपेक्षा. कोणीतरी विचारत होतं 110 आणि 125 ह्याच्यामध्ये काय असतं. ते 110 म्हणजे त्याच्यामध्ये 100 मिलीग्रॅम लिव्होडोपा आहे आणि 10 मिलीग्रॅम कार्बिडोपा, आणि जे 125 आहे म्हणजे सिंडोपा प्लस आहे मला वाटतं ना, तर त्याच्यामध्ये 100 मिलीग्रॅम लिव्होडोपा आणि 25 मिलीग्रॅम कार्बिडोपा. डोपा बरंचसं आपल्या शरीरात गेल्यानंतर त्याचं मेटाबॉलिझम होतं, म्हणजे त्याचं पॉवर कमी, त्याची इफेक्टिव्हिटी कमी होते, कारण त्याचं प्रमाण मेंदूकडे जेवढं फोन करते जाऊन फोन करा तसं चालेल. तर मग त्यामुळे कार्बिडोपा जर का दिलं, ऍड केलं, त्याच्यानंतर लिव्होडोपाचा डोस जो लागतो आपल्या शरीरातला ब्रेन मध्ये जाऊन त्याची ऍक्शन यायला, तर तो कमी करू शकतो आपण लिव्होडोपाचं प्रमाण. आणि त्याच्यामुळे लिव्होडोपाचा साईड इफेक्ट काय आहे तर उलटी होणं किंवा नॉशिया किंवा पोट फुगल्यासारखं वाटतं, तो कमी होतो. म्हणून कार्बिडोपा त्याच्यामध्ये ऍड करतो. हे जास्त कार्बिडोपामुळे त्याचं ऍक्शन जास्त वेळ येते आणि चांगली येते. ब्रेनमध्ये मेडिसिन जाण्याचं प्रमाण वाढतं. लिव्होडोपा हे मेडिसिन ब्रेनमध्ये अवेलेबल होण्याचं प्रमाण वाढतं, म्हणून कार्बिडोपा हे त्याच्यामध्ये ऍड केलेलं असतं. ते प्रमाणामध्ये फरक 110 आणि 125. प्रायमीपेक्स का देतात? प्रायमीपेक्स हे सगळे बाकीची जी आहेत ना, ही वेगवेगळ्या ज्या स्टेजेस असतात डोपामिन तयार होण्याच्या, तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा स्टेप्स असतात. म्हणजे त्यात आम्ही डिटेल पुस्तकात मुद्दामच लिहिलं नाही मी याच्यावरती. हे फार्मॅकॉलॉजीमध्ये आम्ही शिकतो आणि त्याच्यामध्ये दिलेलं असतं की वेगवेगळ्या स्टेजेसना कुठलंही मेडिसिन किंवा कुठलीही क्रिया असते, त्याच्या वेगवेगळ्या स्टेजेसना वेगवेगळे एन्झाईम्स असतात. तर त्या एन्झाईम्सचा कमी जास्त प्रमाण करून हे शेवटी सगळ्याच उद्देश एकच आहे की डोपामिनची पातळी वाढवणं. सगळे जे पार्किन्सन डिसीजचे जी काय औषधं आहेत त्या सगळ्याचं एम एकच आहे किंवा गोल एकच, की डोपामिनची ब्रेन मध्ये असलेली पातळी वाढवणं. म्हणजे प्रायमीपेक्सही त्यासाठीच, फक्त ते काही काही कॉम्ट इनिबिटर आहेत, कोणी दुसऱ्या कुठल्या एन्झाईम, म्हणजे अशा वेगवेगळ्या एन्झाईम्स. एंटेकॉम कशासाठी विचारताय? सीओएमटी इनिबिटर ते म्हणजे ते आता मी डिटेल सांगून तसं काही कारण त्याचा काही फायदा होईल असं मला वाटत नाही. कारण वेगवेगळे एन्झाईम्स असतात. वेगवेगळे एन्झाईम्स म्हणजे काय, त्याला उती म्हणतात का मराठीमध्ये, काय उती म्हणतात, हॉर्मोन्स नाही. एन्झाईम्स वेगळी, हॉर्मोन्स वेगळी. एन्झाईम्स म्हणजे आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या क्रिया त्या लवकर होण्यासाठी आणि चांगल्या होण्यासाठी ते एन्झाईम्स काम करत असतात. ते एन्झाईम्स काहीचं ऍक्शन बंद केली किंवा काहीची ऍक्शन केली तर त्याचा मेटाबॉलिझम कमी होतो किंवा डोपामिन वाढवण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्या पाथवेज जेवढे असतील त्याच्यामध्ये कसं सांगावं मला कळत नाहीये. कारण हे आम्ही एक चार्ट काढला असता तर चार्ट मधून मी सांगू शकते. मी परत कधीतरी एकदा चार्ट काढून ठेवीन आपल्याला. फक्त कार्बिडोपाची टॅबलेट मिळते का? फक्त कार्बिडोपाची टॅबलेट मिळते? नाही, कार्बिडोपा नुसतं घेऊन उपयोग नाही. कार्बिडोपा नुसतं घेऊन उपयोगच नाही. नाही, म्हणजे कार्बिडोपा प्लस झंडोपा पावडर, कारण झंडोपा पावडर आयुर्वेदिक पावडर कंटेन्स लिव्होडोपा. अच्छा तसं म्हणतात. तशी नाही मिळत, कारण ते त्याच्याबरोबरच येतं ना, कारण अशी नुसती नाही मिळत कार्बिडोपा. सिंडोपा सीआर रात्रीच घ्यायची असतं का? सिंडोपा सीआर रात्री घ्यायची असते. सिंडोपा सीआर म्हणजे कंट्रोल रिलीज, म्हणजे त्याचं हळूहळू शरीरामध्ये त्याची पातळी वाढत जाते. रात्री एकदम ते रात्री देतात, म्हणजे ती पूर्ण रात्रभराचं जे तुमची रिक्वायरमेंट आहे ती कव्हर करून ती पातळी तशीच ठेवली जाते. आणि मग सकाळी होणारे जे डिस्टोनिया किंवा हे ते कमी होतात. त्यामुळे डिस्कायनेझिया, डिस्टोनिया जे काही प्रकार होतात सकाळी उठल्यानंतर पातळी कमी झाल्यामुळे किंवा ऍक्शनच नसते, तर ते कमी होण्यासाठी लॉंग ऍक्टिंग देतात. म्हणजे रात्री उठून तुम्हाला घ्यावी लागू नये. बराच काळपर्यंत त्याची स्मूथ ऍक्शन राहते. थोडं थोडं ते शरीरात सोडलं जातं. दिवसभर घेऊ शकतो ना, तसं आपल्याला डॉक्टर कसं सांगतील तसं घ्यायचं. म्हणजे आता 6-6 तासांनी पण देऊ शकतात. सकाळी 6ला, मग दुपारी 12ला, मग रात्री 12.
संध्याकाळी 6ला, परत रात्री 12ला, असे 6-12 घेऊ शकतो. किंवा आता आम्ही 8-8 तासांनी देतो सध्या डॉक्टरांना, म्हणजे 8-8 तासाच्या ह्यानी पण अर्धी गोळी देतो. सिंडोपा सीआरची जी गोळी आहे ती अर्धी गोळी 3 वेळा देतो. तर प्रत्येकाचं कसं आहे की एकाला हे उपयोगी पडलं म्हणजे दुसऱ्याला ते उपयोगी पडेलच असं नाही. कारण हे टेलर मेड असतं, म्हणजे तुमचा कपडा जसा आपण शिवून घेतो प्रत्येकाच्या मापाचा वेगळा असतो, तशी औषधं असतात ही तुमच्या प्रत्येकाच्या रिक्वायरमेंट प्रमाणे ती डॉक्टर देत असतात. म्हणजे त्यांचं सिम्पटम्स प्रत्येकाचा पार्किन्सनचा वेगळा असतो, दिवसभर सगळ्यांचा सारखाच एकच साच्यातला असं नसतं. दिवसभर खाण्यात येतं त्याच्यामुळे ती लागत पण नसेल. दिवसभर आपण जेवण करतो काहीतरी सुरू असते ना, खाणं सुरू असतं त्याच्यामुळे लागत पण नसेल म्हणतात ती. हा, खाण्यापिण्याशी संबंध आहे ना, म्हणजे ऍब्सॉर्ब होत नाही ना, म्हणजे प्रोटीन्स जास्त आपल्या जेवणाबरोबर. म्हणून थोडं कुठले सिंडोपा घेण्याच्या आधी 1 तास, नंतर 1 तास काही खायचं नसतं. कॅल्शियम ते कॅल्शियम काय कोणीतरी आता हे पाठवलं होतं की विकर म्हणतात, मला तो शब्द पटकन आठवला नाही. विकर म्हणतात एन्झाईमला. उती म्हणजे पेशी आणि विकर मला तर पटकन आठवला नाही मराठीत. सॉरी. सिंडोपा घेतल्याने कॅल्शियम कमी होतं का? नाही, सिंडोपाने कॅल्शियम कमी होत नाही, त्याचा काही त्याच्यावर परिणाम नसतो. पार्किंडिन म्हणजे कुठे त्याच्यासाठी? पार्किंडिन ती अमेंटेडिन म्हणून ही गोळी आहे. पार्किंडिन, अमेंटेडिन हे डोपामिन वाढवण्याचंच काम करतं. आणि ती अमेंटेडिन त्याच्यामुळे डिस्कायनेझिया कमी होते. त्याच्यामुळे डिस्कायनेझिया असतील तर ते कमी होत. आणि ते डोपामिन पण वाढवण्याचं पण काम, डोपामिन सारखं त्याचं वाढवण्याचंही काम करतं शरीरामध्ये. अमेंटेडिन पण बरेच लोक म्हणजे असं डिस्कायनेझिया जास्त असतील त्यावेळेला देत न्यूरोलॉजिस्ट. मॅडम तुम्ही डॉक्टर आहात थोडेसे साईड इफेक्ट. मी डॉक्टर आहात म्हणून एक विचारतो. तुम्ही स्वतः मला साईड इफेक्ट म्हणून डोळ्याला ग्लाकोमा झालाय. मला रक्तामध्ये शुगर नाही, ब्लड शुगर, युरिन शुगर निलंय. एक मिनिट, मगापासून त्या बोलताय आपण पर्सनली वगैरे तुम्ही विचारा आहे, कारण जनरल असे पर्सनल प्रश्न इथं नका विचारू असं मला वाटतं. तुम्हाला पटतंय ना क्षमती? कारण ते इतरांना त्याचा काही उपयोग नाहीये ना, म्हणजे ते आता डोळ्याचं विचारताय त्याचं पार्किन्सनची. तुम्ही म्हणजे पहा, तुम्ही म्हणजे वेळ खूप होतोय आणि मग महत्वाचे कोणाला विचारायचे असलेले प्रश्न राहतील. आणि आहेत त्याच्यावर पण कोणाला अशी काही असते तर सांगू शकते. गौरी, तुला काय वाटतं? हो, बरोबर आहे. वैयक्तिक प्रश्न इथे नको विचारायला. आणि त्यांनी काय आपल्याला तपासलेलं नाहीये, त्याच्यामुळे जे डॉक्टर आपल्याला रेग्युलरली तपासतात त्यांनी आपल्याला बघून आपल्याला औषधं दिलेली आहेत. तर अशा वैयक्तिक शंका आपल्या डॉक्टरांना विचाराव्यात. इथे जनरल प्रश्न असतील तेवढेच विचारावेत. आणि आता जर कुणाला काही प्रश्न संपले असतील, महत्वाचा प्रश्न काही नसेल कुणाला, तर आपण थांबावं, कारण क्षमाताई खूप वेळ बोलतायत. नाही, मला काही प्रॉब्लेम नाही. फक्त आपण सगळ्यांना किती वेळचं हे बघा. या निमित्तानं एक गोष्ट मला डिक्लेअर करायला आवडेल, ती खासगी आहे का नाही मला माहिती नाही, पण मला खूप आनंद झाला. डॉक्टर आणि क्षमाताई आता पुण्यात शिफ्ट होणार आहेत आणि आपल्याला वरचेवर भेटू शकतील. पुण्यातल्या लोकांना वरचेवर भेटू शकतील. ही त्याच्याकडनं ऐकल्यानंतर न्यूज मला अतिशय आनंद झाला आणि तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करावं असं वाटलं. बरोबर आहे ना क्षमा? माझी इच्छा आहे 5 एप्रिलच्या कार्यक्रमाला आम्ही तिथे असावं अशी माझी फार इच्छा आहे. बघूया आता कसं. एप्रिलच्या फर्स्ट वीकलाच होणार होती, त्याच्यामुळे प्रयत्न करू येणार. काय त्रास होतो? डिस्कायनेझियाचा खूप त्रास होतो. नाही, त्याच्यासाठी तुमचं ते कशा पद्धतीचे आहेत ते तुमच्या डॉक्टरांना तुम्ही ऑब्झर्व करा. तुम्ही कसे येतात ते आता सांगितलं तसं तुम्हाला गोळी घेतल्या येतात, गोळीचा इफेक्ट जाताना येतात, गोळीचा घेतल्यानंतर 1-1.5 तासांनी असं ऑब्झर्व करा तुम्ही. घेतल्यानंतर होतो, घेतल्या होतो का 1.5 तासांनी होतो साधारण. त्याचे कसं आहे की सिंडोपाचं हाफ लाईफ ज्याला आम्ही म्हणतो, म्हणजे त्या गोळीचा शरीरात जे ऍब्सॉर्ब होतं त्याच्यानंतर ते त्याच्या अर्ध प्रमाण अर्ध होण्याचं त्याला हाफ लाईफ म्हणतो. तर ते 1.5 तास असतं सिंडोपात, प्लेन सिंडोपात. तर म्हणजे तुम्हाला 1.5 तासांनी येतंय, सिंडोपा घेताय तुम्ही का कुठल्या गोळ्या घेताय त्याच्याप्रमाणे तुम्ही आपल्या न्यूरोलॉजिस्टना विचारा ना, ते कशा पद्धतीच्या. म्हणजे गोळी घेतल्यानंतर केव्हा होतंय किंवा काय असं जरा असं ऑब्झर्वेशन करा आपलं आपण. मेंटल टेन्शन आलं की पण होतं. टेन्शन आल्यानंतर होतं.
शोभनाताई थांबायचं का? त्याच्यासाठी बर ठीक आहे. मला असं वाटतं हा, कारण प्रश्न क्षमा करा, वैयक्तिक बोलायला पातळीवर तयार आहे, लागले पण जातात. त्यांना किती वेळ म्हणजे आता डॉक्टर म्हणजे डॉक्टरांना पण सांगितलं हा, जातं. नाही त्यांना काहीतरी बोलायचं होतं डॉक्टरना, ते नाही, म्हणाले होते मी हो, हो, नंतर हो. बोलू. आले डॉक्टरला बोलू फक्त देत एकच आपण. सांगतो. एक मुद्दा मला पुण्यातला सांगतो. पुण्याला गेलेलो असताना विजय भावे म्हणून आमचे मित्र, तर त्यांनी त्यांचा एक कुठला मित्र होता, त्याला पार्किन्सन झाला म्हणजे ते घरून बाहेरच पडत नाही म्हणून. मग मी त्यांच्या घरी जाऊन 1.5 तास बसलो, त्यांना कन्व्हिन्स केलं. म्हणजे संध्याकाळी मला फिरायला दिसलं, संध्याकाळी ते बागेत फिरायला होतं. असं आपण एकमेकांसाठी हळूहळू जरा काहीतरी करावं असं मला. मी इथं सोलापुरात माझा वाढदिवस एकटा करतो, 3-4 पार्किन्सनच्या लोकांना घेऊन बरोबर असं काहीतरी करत राहिलं. डॉक्टर आता आपण तुमचा वाढदिवस पुण्यात साजरा करू, आम्ही सगळे येऊ. तर आता आपण थांबूया, म्हणजे किती इंटरेस्टिंग चर्चा तरी थांबायला पाहिजे, कारण वेळेची मर्यादा आहे आपल्याला. तर अतिशय उद्बोधक आणि प्रेरक असं आजचं सेशन झालं. क्षमाताईंनी डॉक्टरांनी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला माहिती दिली आणि डॉक्टरांचं उदाहरण प्रत्यक्ष आपण बघतोय समोर डॉक्टर व्हिडिओवर असल्यामुळे. इतकी वर्ष 2004 पासून पार्किन्सन असून सुद्धा, म्हणजे 20 वर्ष पार्किन्सन असूनही किती आनंदी आहेत ते, आणि दोघांचं सहजीवन किती उत्कृष्ट पद्धतीने चालू आहे हे सगळं आपल्याला बघायला मिळालं. मी त्या दोघांची तर आभारी आहेच, आणि पार्किन्सन मित्रमंडळाच्या अध्यक्ष ताई शेंडे, उपाध्यक्ष शोभनाताई किरछडी, सर्व कार्यकारिणी सदस्य, आणि मुख्य म्हणजे अतुल ठाकूर, की ज्यांच्यामुळे हे व्हिडिओ कायमस्वरूपी जतन केले जातात. तांत्रिक सहाय्य त्यांचं खूप महत्वाचं आहे. आणि आपण उपस्थित असलेले सर्व सदस्य, या सगळ्यांची मी आभारी आहे. आणि कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. सगळ्यांचे धन्यवाद. धन्यवाद. आपल्या सगळ्यांना माझ्यातर्फे बहुत शुक्रिया, बडी मेहरबानी. थँक्यू. सर्वेऽपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ॐ